एकं नित्यं मर्मचलं सर्वजी साक्षीभूतं भावातीर्थं त्रिमूर्तं सद्गुरु तं नमामि। ज्यांच्या कृपेने मदलाभ झाला जन्मांतरिका जडभार गेला साक्षात परमात्मा मद भेटविला ऐसा त्याने उपकार केला विसरू कसा मी सद्गुरूला अभय माझ्या हृदयात आहे ज्याने माझे मद हित केले ऐसा त्याने उपकार केला विसरू कसा मी सद्गुरूला। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की जय। श्री स्वानंदमय सद्गुरु रूप तयाचे हमी स्मरू अज्ञानांधकारी विषयांच्या वासना बारी अंतकरणी प्रकाश करू रूप तयाचे हमी स्मरू। श्री स्वानंदमय सद्गुरु रूप तयाचे हमी स्मरू अज्ञानांधकारी विषयांच्या वासना बारी अंतकरणी प्रकाश करू रूप तयाचे हमी स्मरू। श्री स्वानंदमय सद्गुरु रूप तयाचे हमी स्मरू। कर्म करुणी कर्मातीत देही असोनी देयातीत ज्ञान पिऊनी ज्ञान धरू रूप तयाचे हमी स्मरू। श्री स्वानंदमय सद्गुरु रूप तयाचे हमी स्मरू। स्वभाव सागरू उतरोनी पहिला पारू सद्गुरुचे चरण हृदय स्मरू रूप तयाचे हमी स्मरू। श्री स्वानंदमय सद्गुरु रूप तयाचे हमी स्मरू। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। माझे विस्तारलेपणाचे नावे हे जगची नो हे आगवे जैसे सुराले स्वभावे तरी तेच तही का बिदती झाले तरू अथवा भांगीराती अलंकारू तैसा मध्ये एकाचा विस्तारू ते हे जग हे अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वकाले ओथिंजले तैसे अमृत मृत मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे महदादी देहाते ये असेसी ही भूते परी माझ्या ठाई बिंबते जैसी जडी फेण परी तया फेणा तू पाहता जैसे जड न दिसे पंड सुता ना तरी स्वप्नाची अनेकता चैले नोहिदे तैसे भूती या माझ्या ठाई बिंबती तया माझे मी नाही या उपपत्ती या तुझ पाही सांगितले मागा म्हणून बोलियाचा बोलाचा अतिसो नक्की ते या लागी हे असो परी मज आता पैसो चिठी तुझी आमचा प्रकृती पलीकडील भाव जरी कल्पने विण लागतील पाव तरी मज माझी भूती यही वाव जे मी सर्व म्हणून एरवी संकल्पाचे सांजे वेळे नावे कती मिळते ती बुद्धीचे डोळे म्हणून अखंडितची परी धावळे भूत भिन्न आहे देखी तेची संकल्पाचे साधे लोपे ते अखंडितची आहे स्वरूपे जैसे शंका जात खेळ लोपे सापपण माळेची एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभू काय गाडग्यांचे निगती कोंब तरी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की ना तरी सागराचे पाणी काय तरंगची हाती खाणी ते अवतरणी करणी वार्याचे नव्हे पाहे पा कापसाच्या पोटी काय कापडाच्या होत्या पेटी ते विळेत नेत्या तेथी कापड झाला जरी सोने नेणे होऊनी घडे तरी तयाचे सोनेपणे काय मोडे येर अलंकार हे वरीची कडे
लेतयाचे निभावे 9व्या अध्यायाचा 4 आणि 5वा श्लोक आहे. आता कोणताही ग्रंथ जर समजून घ्यायचा असेल तर त्याच्यात सुद्धा अधिकारी लागतो. हे ग्रंथ वाचायचा जरी असेल, गावोगावी पारायण चालतात, गोष्ट जरी खरी असली, पण तो ग्रंथ वाचणाऱ्याला सुद्धा पात्रता लागते, योग्यता लागते. काय योग्यता? तर त्या ग्रंथामध्ये विषय काय आहे, त्या विषयाचं प्रयोजन काय आहे, त्याच्यामध्ये वक्ता कोण आहे, श्रोता कोण आहे, श्रोत्याचा प्रश्न काय आहे, वक्त्याचं उत्तर काय आहे, तो कोणत्या म्हणजे श्रोता, वक्ता, प्रश्न, उत्तर, दृष्टांत आणि सिद्धांत हे 6 अंग त्या ग्रंथामध्ये आहेत. आणि त्या श्रवण करणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला हे 6 अंगाचं नॉलेज पाहिजे, 6 अंग माहिती पाहिजे. आता हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. हा ज्ञानेश्वरीचा ग्रंथाचा विषय काय आहे? तर हे ज्ञानेश्वरी ईश्वराबद्दलचं ज्ञान याच्यामध्ये ओतप्रोत भरलेला हा ग्रंथाचा विषय म्हणजे भगवंताबद्दलचा विषय या ठिकाणी आहे. पण नुसतं भगवंताबद्दलचाच आहे का अजून काय याच्यामध्ये आहे? तर याच्यामध्ये ज्ञान मार्ग बी आहे, कर्म मार्ग बी आहे, उपासना मार्ग पण आहे, याच्यामध्ये भक्ती मार्ग पण आहे. याच्यामध्ये मात्र कर्म मार्गाचे कोणते अध्याय आहेत, ज्ञान मार्गाचे कोणते आहेत, योग मार्गाचे कोणते आहेत आणि भक्ती मार्गाचे कोणते आहेत, या सांगणाऱ्या ऐकणाऱ्यापेक्षा सांगणाऱ्या तरी माहिती पाहिजे. हे पुढे ऐकणाऱ्या नसतील माहिती चालेल. तर याच्यामध्ये भक्ती मार्गाचा कोणत्या अध्यायामध्ये भक्ती मार्गाचं हे केलेलं आहे, कोणत्या मार्गामध्ये योग मार्गाचं वर्णन केलेलं आहे, कोणत्या मार्गामध्ये कर्म मार्गाचे वर्णन केलेलं आहे, म्हणजे कर्म मार्गाचं वर्णन केलेलं आहे, भक्ती मार्गाचं वर्णन केलेलं आहे आणि ज्ञान मार्गाचं पण वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये ग्रंथामध्ये. मग आता तुम्ही आपल्याला आपला मार्ग कोणता आहे आणि आम्ही तुम्हाला कोणतं मार्गाचं ज्ञान द्यायला पाहिजे. याच्यामध्ये 9वा अध्याय आणि 12वा अध्याय हे भक्ती मार्गासंबंधी वर्णन केलेलं आहे. मग तुम्हाला आम्हाला जर सांगायचं असेल प्रवचनामध्ये विशेष करून 9वा अध्यायामध्ये पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची पत्रा आड ते अविरण गोचिड अशुद्ध काय नसेविती का कमलकंद आणि दरदूर असं त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि पुढे असं सांगितलं त्यांनी की तो परमात्मा कसं कुठं आहे बुवा, तर त्या परमात्म्याचं वर्णन त्यांनी इथं सांगितलेलं आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, कुठे सांगितलेलं आहे? 9व्या अध्यायामध्ये. तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा आराम का भ्रांताशी कामू विषयावरी बहु मृगजळ देखुनी डोळा तुमके ते अमृताचा गिरता गिळाला तोडीला परशु बांधलेला गळा सुटते का लागे. म्हणजे याच्यात तुम्हाला भक्ती मार्ग सांगायचे. भक्त मार्ग म्हणजे नेमकं काय, भक्ती मार्ग म्हणता कुणाला हे तर माहित पाहिजे का नको. जो तो म्हणतो आम्ही भक्ती करतो, आम्ही भक्ती करतो. रस्त्याने जाणारी एखादी महिला आहे, तिला जर तुम्ही म्हटलं ती माझी बायको आहे किंवा पत्नी आहे, तो पोटभर मार खावा लागेल ना. पत्नी कोणाला म्हणायचं? 4 चौघामध्ये लग्न लावा, 4 चौघामध्ये लग्न लावा आणि मग म्हणावी माझी पत्नी आहे, माझी बायको आहे का कोणालाही म्हणायचं. मग कोणी म्हणायचं का आम्ही भक्त असं. देव आणि मी एक आहे असं ज्याचा पक्का निश्चय झालेला आहे आणि तो ज्याला अनुभव आणून दिलेला आहे त्याने म्हणावं मी भक्ती करतोय असं. कोणी म्हणतो आम्ही बघतोय देवाची. इथं नाम घेणारा, नाम देणारा, नाम देणारा वेगळा, नाम घेणारा वेगळा आणि ज्याचं नाम घ्यायचे भगवंताचं तो वेगळा. म्हणजे देव वेगळा, देवाचं नाव वेगळं, नाम देणारा वेगळा, नाम घेणारा वेगळा आणि भक्त म्हणून घ्या. लाज नको वाटायला. मी ते फोटेला म्हटलं होतं नाम द्यायला जन्माला आला नाही, तुम्ही बडव्याने साधनं दिलेले आहे. साधनाचे सार
आणि सार काय आहे? साधनाचे सार आणि मंत्र बीज हरी आणि आत्मतत्व धरी तोच एक. मग आत्मा सार एक आहे का वेगवेगळा आहे? तुमच्यामध्ये आत्मा आहे आणि बायांमध्ये काय, स्त्रियांमध्ये काय आहे? आत्मा दे ना. मग भेद भ्रम अमंगळ कोणाही जीवाचं न घडू मच्छर. मग सांगा तुम्ही, कोणाही जीवाचं मच्छर घडू नये म्हणजे काय? म्हणजे मच्छर घडू नये म्हणजे व्यवहारिक भाषा आहे काही? अरे ही परमार्थिक भाषा आहे. कोणाही जीवाचा न घडू मच्छर म्हणजे एक हरी आत्मा जीव शिव सम या नाव मच्छर घडू देऊ नका. एकच आहे, एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली मन. वायावर मन घालून नको. हे सर्व एकच आहे. हा, हे सर्व एकच आहे. जे सर्वांच्या ते म्हणतात, ते म्हणते ना काय, जगामध्ये ब्रह्मतिशी उघडे एकची धागा नाना परी कोपडे चोडे आणि लुगडे. नवीन नवीन जे सर्वांचे अधिष्ठान तेच माझे रूप पूर्ण. मग सर्वांचे अधिष्ठान एक एक वेगवेगळे, सर्वांचे अधिष्ठान एकच आहे. आणि त्याला काय म्हणतात? हरी म्हणतात, त्याला आत्मा म्हणतात, त्याला देव म्हणतात. मग नाम घेणारा देव आणि नाम घेणारा देव आणि देणारा आणि घेणारा सर्व एकच आहे. एकच आहे. हा, याला म्हणतात समबुद्धी घेता समान आणि समदमवरी. आणि मग याला म्हणतात एक हरी आत्मा जीव शिव समकविषम. सम आहे. मग आता इथं सांगणाऱ्याची बुद्धी सम आहे का? आमची तरी बुद्धी सम आहे का? अरे तुकाराम महाराज सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ काय हिंडशी. अरे निज देव नेण्याची मुळी कोण? निज देव म्हणजे खरा देव. खरा देव कुठे आहे? तुका म्हणे सांगू किती, या तो भगवंताच्या मूर्ती. हे सर्व भगवंतच आहे. देव नाही की सुद्धा जागा कमी नाही. पण देव म्हणता कुणाला? आणि भक्त कसं काय होतात मग तुम्ही? देव आणि मी एक आहे असा ज्याचा पक्का निश्चय झालेला आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण तत्प्रायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले. आणि दयाच्या हृदयी दिवशीता आले दयाची समता बोले. मग विशेष काही? सोन्याहून पिवळे जग, सोन्याहून पिवळे तुम्ही, सोन्याहून पिवळे. फक्त आम्ही लाजा सोडल्या सांगणाऱ्यांनीच. याच्यात दोन गोष्टी अशा आहेत. पहिला प्रश्न, माळी घालतात हो. माळी घालणं काही एवढं अवघड आहे का? माळी घालणं एवढं अवघड आहे? हा, सांगा तुम्ही. आता खालची भाषा बोलतो आपण. जन्म देणं अवघड का पालन पोषण करणं अवघड? अरे जन्म द्यायला काय लागतं रे? थोडासा 2 मिनिटं संबंध आला का झालं, दिवस गेले. माळी घालायला एवढा टाइम लागतो का? आणि बळजबरी माळी घालतात. बळजबरी तुम्ही माळ घालून घ्या, माळ घालून घ्या. हा, अरे गांधाची गतपण गोळा केलं काही नाही. हा, बाबा म्हणायचे मुर्गी जणे बच्चे घणी आगे पिचे ताट. आणि यांनी एवढे गोळा कसे केले? पैसे गोळा करण्यासाठी. सप्ताह करा का? सप्ताह ठेवला का त्यांच्याकडे वर्गणी मागायची. हा, सप्ताह करणं एवढं अवघड आहे का? हा, 7, 8, 12 वाटून देतात, पंक्ता घेत येतात. हा, आवडी खायचे ना आगायचे सप्ते झालेले. हा, सप्ताहाचा उगम कुठून झालेला आहे? परीक्षित राजा कोणाला गेला होता सांगायला? परीक्षित राजाला सुखमुनी सांगायला गेला होता. आणि त्याचा जन्म डाळ इथं तुकाराम महाराज गेले, माऊली ज्ञानेश्वर महाराज गेले. तेव्हा आपण सप्ते चालू आहे. कुत्र्यासारखे गली गोळा सप्ते आणि भुगतोय आम्ही. झाला कोणाचा उद्धार? उद्धार झाला का? तेव्हा सप्ताहाचा म्हणजे उद्धार होण्याचा आहे. परीक्षित राजाचा उद्धार झाला. तुमचा आपला झाला का उद्धार? उद्धार कोणाचा करायचा ते माहित नाही आम्हाला. उद्धार पैसे कमा. जो तुम मंदिर महाराज मंदिर बांधायला लागले. श्रीपाद बाबाचा जो असेल ना खरा वार बांधले तर पडणार नाही. बाबा मला जे बिदळे बोलतील का? अरे चलते देवर खूप पूजले, चालते बोलते मठ आणि मंदिर बांधा. आणि आता सुद्धा तुम्ही आपण बावळट येत ना. महाराज तुमचा मठ कुठे? आता महाराजांनी माद्रसोनी घरून बांधला का मठ? भीक मग गोळा करून बांधला. त्याचं नाव त्याचं. हा, आणि त्यालाच मोठेपण आहे. म्हातारी मी तो कोणी काळ सोबतोय. मला काही कोणाचा बांधायला बांध नाही. पण का म्हणायची पाळी आधी? यांचं काम काय आहे? मंदिराची मठाची गरज कोणाला आहे? सज्जनांचे स्मारक असावेत.
पण ती गरज कोणाला आहे? समाजाला आहे का महाराजाला आहे? समाजाला. मग समाजाला तुम्ही प्रोत्साहन द्या ना, बांधा ना तुम्ही. आमच्या बाबांनी आळंदीला मठ बांधला, बाबांनी नाही बांधला, लोकांनी बांधला. पण बाबा ते चिखलात फसलेच नाही. इथं तर बाबा अध्यक्ष तोच, पैसे बी लोकांची आणि अध्यक्ष तो, आणि त्यांचाही तोच नाही. लोक तशालाच किंमत देतात म्हणून ते मंदिर मठळ बांधतात. हा, धर्म बुडवला आमचा. आमच्या हिंदू धर्मावर आवरून आमच्या साधू संतांनी हाडाचं काढा रक्ताचं पाणी केलं. जाऊ दे, तुकाराम महाराज नाही पाहिला, ज्ञानेश्वर महाराज नाही पाहिला, पण श्रीपाद बाबा पाहिला. आणि यांनी हाडाचं काढा रक्ताचं पाणी केलं. त्यांनी सांगितलेलं भितळ बांधू नका, हे चालते बोलते मठ बांधा, कोर्टचे तयार करा. काही दिसती माळ घालता. असं गांधर्जी गतकून गोळा केलं कशासाठी? पैसे गोळा करण्यासाठी. आणि लोकांना बी जास्त जीव ब्रह्म आत्मा माया हे नाही हो, हे त्यांच्या डोक्यात जात नाही. त्यांना फक्त आमचा गुरुचा मोठा कार्यक्रम. आता गोटीला काहीतरी कार्यक्रम झाला, काल्याचं कीर्तन म्हणून आहे. अहो काल्याचा विषय पाहिजे का नको? मला बरेच लोकांचे फोन आले, ते म्हणे तिथं हरिपाठ होता का काय होता म्हणे. आता ते बोलू नये, पण मला काय म्हणायचे, जी गोष्ट आपल्याला येत नाही, मी कीर्तन सांगितलं. आमचे काय ठेवतात रे, बाबाने लय वाक तयार करून ठेवलं, त्यांचे ठेवा ना. हाऊस कोणती करावी माणसाने? आणि बोलायचं ठरलं ना, ज्या विषयावर बोलायचं असेल त्याचा अभ्यास पाहिजे. वकील साहेब तुम्ही एक मान्य करा, तुम्ही वकील, तुम्ही बिगर डिग्रीचे बनले का वकील? तुम्ही डिग्री आहे ना हो. मग आता वकील, मग ज्या गोष्टी तुम्हाला ज्ञान असेल त्याच्यावर भाष्य करायचं ना. मग समजा आम्हाला ती गोष्ट येतच नाही, मी रात्री कीर्तन सांगितलं की आमच्या काय कार्यक्रम ठेवतो तुम्ही रे. बाबांनी उत्कृष्ट तयार केले ना आमचं, आणि आम्ही तरी पासिंग करायला बांधायचं. हा, पण नाही ना, मोठेपणाला धर्मावर आवरण येतं ना, मोठेपणाला काही काढी लावताय. हा, मी कोणाची निंदा करत नाही, कोणाची स्तुती करत नाही. आम्हाला ती वस्तू येतच नाही, ती काय सांगायची? हा, आम्ही बैठकीपर्यंत सांगू शकतो, आम्ही करू शकतो. निश्चित काय भिगत पण गोळा करता पैसा कमवण्यासाठी. आणि तुम्हाला सोय पडली खिशात पैसे घालायचे ना. आता ती घेत म्हणे आम्ही खिशात घाला, का बरं हात मोडले का तुमची? काय राव, काय चालू आहे? मग आपलं सांगा. अहो तो आज एक धर्म आहे, त्याचं नाव नाही माहित मला. सांगा तुम्ही, आपल्या दानपेट्यामध्ये किती पैसे आपल्या लोकांनी मंदिराचं याच्यामध्ये इतके पैसे घातले बरं का, दानपेटीमध्ये पैसे घालतात. पण एक समाज असा आहे, त्यांच्या आपल्या बालाजीचे किती पैसे आहे जाहीर होतो का नाही? शिर्डीचा पैसा जाहीर होतो, पण त्या समाजाचा पैसा जाहीर झाला का बुवा? एवढे जमले असं. मग ते आपल्यापेक्षा जास्त दान देणार आहेत, ते आपल्यापेक्षा जास्त दान देतात ते लोक, पण त्यांचं जाहिरात आहे का? मग ते पैशाचा विनियोग कुठे होतो? योग्य मार्ग करतात ते त्यांचा धर्म वाढवण्यासाठी. अरे आम्ही धर्म सांगणारच, ते पैसे लुटायला लागलो. तुमचं त्या मार्गात तुम्ही जो आम्हाला दान देताय त्या पैशात आम्ही धर्म वाढवायला पाहिजे का काय करायला पाहिजे? वाढला का धर्म? का वाढला नाही? न वाढायला काय जबाबदार आहे? अनुभव पाठ कारखाने निघाले, धर्म सांगणाऱ्यांचे कारखाने. अनुभव सांगणाऱ्या तर पाहिजेत का निसून पाठ करून सांगायला पाहिजे? पाठ करून कीर्तनकार महाराज झाले आमच्यासारखे, आणि कधी धर्म वाढेल मग? धर्म कसं काय वाढेल? तुकाराम महाराज अनुभव आला तुझे या जगात येतशी. काय अनुभव आला? काय दिला? अहो नव्यानं कीर्तनकार गैरहजर आमच्यासारखे गैरहजर आहेत देवाबद्दल. ते म्हणतात भरला गणदाट, आणि तुमच्या एखाद्या विचारलं महाराज जर तो गणदाट भरला आम्हाला दाखवा ना. ते म्हणतात देव भेटणं साधी गोष्ट आहे का? ते आलं तू आता काय बोल येत आहे चालेल, त्याची वंदावे पावले. तू गणदाट भरलेला सांगितला. आता साधा गाजर गवत आहे, तुम्ही त्याला काय म्हणतात? काँग्रेस गवत म्हणतात ना. तुम्हाला जर सांगितलं तुमच्या गावामध्ये काँग्रेस गवत आहे का, तुम्ही काय सांगणार? ऊत आला इतकं आहे. आणि जर मी सांगितलं आणा बरोबर एखादी जुडी काँग्रेस गवताची, जशी कोथिंबीरची जुडी आणतात तशी एखादी काँग्रेस गवताची जुडी आणा बरोबर. आणि जर तुम्ही सांगितलं हा ते काय एवढं सोपं आहे का? आता पहिलं बोललं ते खरं का आता सांगतात ते खरं? मग
ऊत आला आमच्याकडे, काँग्रेस गवत भरपूर आहे बुवा आमच्याकडे, हे सांगितलं खरं का ते भेटणं साधी गोष्ट नाही बुवा. एखादी जुडी आणा भाऊ काँग्रेस गवताची. काँग्रेस गवत काय नाव पडलं कोणाचं, आता ते काँग्रेस गवत मी शब्द पुसलायचे, त्याला गाजर गवत म्हणतात पुढे. फक्त काय पुढे जेव्हा गाजर गवत संपून जाईल ना तेव्हा त्याला काय म्हणतील, गाजर गवत म्हणतील. काँग्रेस गवत संपून जाईल तेव्हा त्याला काय म्हणतील, गाजर गवत म्हणतील. पण आता जिकडे तिकडे गाजर गवत भरपूर आहे म्हणून तुम्ही त्याला गाजर गवत म्हणता. पण ते गाजर गवत जर आता तणनाशक मारून मारून आता नवीन विज्ञान निघालं, नवीन नवीन डोकेबाज लोक निघाले, आता ते काँग्रेस गवत संपून टाकतील आणि मग तेव्हा तुम्ही त्याला म्हणतात गाजर गवत म्हणणार. तुम्ही त्याला काय म्हणणार, गाजर गवत म्हणणार. पण संपत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला विश्वास कारण की तिच्या आईला त्याची इतकी पायदास आहे ना, एवढं सुधार्या करतो त्याला बी येतो, एवढं त्याला बी येतो. हा दिसला उपट नाही रोगा मीरा 71 मीरा 71, पण ते त्याला सुद्धा तुम्हाला दिलो काय तिच्या आईला त्याच्या मुळे इतक्या खोल गेल्या आहेत ना, इतक्या खोल गेल्यात ना. पण एक गोष्ट जातीबद्ध शेतकरी आहे ना त्याला उगच देत नाही, कारण की ॲग्रिकल्चरमध्ये काम केलेलं आहे. हो, कारण की त्याला औषध पॉवरफुल काढलेलं आहे आम्ही, संशोधन करणाऱ्यांनी ना काढलेलं आहे. मग सांगा तुम्ही, मला असं म्हणायचं होतं, विषय असा चालू होता, घनदाट भरलेला आहे हरी. आणि जर विचारलं महाराज मग तो हरी आम्हाला दाखवा ना, दाखवा. तर आम्ही काय म्हणणार, एवढं सोपं आहे का महाराज? तू पहिले बोलला ते खरं का आता बोलतो ते खरं? आम्हाला पटणार नाही, आम्हाला दाखवतो, घरी नाही पटणार आम्हाला कदाचित. तुकाराम महाराजांनी सांगितलं ते पटलं नाही आम्हाला. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या. म्हणजे तुकाराम महाराजांनी आमच्यामध्ये देव दाखवला. नवीन माऊलीत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा आरामू, पण का भ्रांताची कामू विषय. हो, विषय ओढी बोलले जीव, विषय ओढी बोलले जीव, पुढे कोण करेल यांची कीव. तरुणपणी तुझ्या अंगी भरला ताटा, विषयासाठी धुंडशी 12 वाटा. अरे अजून तरी सावध होय मुळा, देह पाण्याचा बुडबुडा. नको नको म्हणा. त्यांनी सांगितलं, चांगदेव महाराज सांगतात, चांगदेव महाराज हे जे मन आहे ना विषयाचे सुख नको आणू म्हणा. त्या रावणा काय झाले, इंद्र पडले भगत, चंद्र झाला काळा. आणि सांगू तुम्हाला, जे ताट असतात ना, जे ज्या झाडाला जास्त फळं येतात, ज्या झाडाला ते वागतं, जे झाडाला जास्त फळं येतात ते वागतं. आणि जे वागतं ना ते कधीच मरत नाही. जे वागतं ना ते कधीच मरत नाही. हो, महापुरे झाडे जाती ते लव आहे. जे वागतात ना, पण 3 लोक असे होते वाकलेच नाही, सारे ते 3 होते असे, ते वाकलेच नाही. पहिला रावण वाकला का कोणाजवळ, पण काय झालं मग, गेला का नाही. रावण कृष्णाचा मामा वाकला का. हवा अजून पांडवांचा भाऊ दुर्योधन वाकला का, गेला ना. त्यांचं कुठे नाव आहे का, टपलीवर आहे का, कुठे धाबा आहे का त्याचं नाव, बोर्डच नाही त्यांच्या नावाचा, आहे का बोर्ड कुठे त्यांच्या नाव. रावण धाबा आहे, दुर्योधन धाबा, कंस मामा धाबा नाही हो, कंस सुद्धा नाही. काय वाकले नाही ना, काही ठेवतात बरं. पण पहिला प्रश्न वाकायच्या विषयी चालू, नम्र झाला होता. सांगा तुम्ही, आता देव आपल्या जवळ नाही, देव सदा जवळ असेल. या लागी मला असं सांगायचं, भक्ती मार्ग म्हणजे नेमकं काय. अजून आपला मार्ग कोणता हेच माहिती नाही. भक्ती मार्ग इतकं सोपं, तुम्ही देवा तो मी, ते सांगतात ना, तो मी पुसशी कैसा, मुखा प्रतिका भानुका जैसा, दिशेने दिसायचं वाणीच नाही. आरच्या समोर उभं राहायचं, तुमचं तोंड दिसणार नाही. किती तास लागतील आरच्या समोर जायला, तुमचं तोंड दिसायला. म्हणून ते म्हणतात, तो मी पुसची अर्जुना
मी कसा असं जर विचारशील तू आज डोलदान उभा राहा, ते एका सेकंदात दिस तसा मी आहे, तो मी पुस्तक कैसा मुखा प्रतिका भानुका, मुखा भानुका म्हणजे आरसा, भानुका म्हणजे आरसा, मुखा प्रतिका भानुका जैसा, दिशेनं दिसा वाढतच नाही. काय म्हणतात देव भेटणं साधी गोष्ट आहे का? माऊलीला राग आला, अरे मदत मी असता, माऊलीला उत्तर दिलं त्यांना. काय म्हणतात देव भेटणं साधी गोष्ट आहे का? अरे ते म्हणतात मदत मी असता, गेले दुरावे पंडू सुद्धा आयशे म्हणतात जीवन तुझे काही, माझा पदार्थ शब्द हरामखोर, जीवन तुझे काही त्या हरामखोराची. अरे ज्याचा पिता नाही शुद्ध त्याशीच गोविंदा अंतरला, त्याचा बापामध्ये काही घोटाळा असेल ना. आणि सामान्य लोक जाऊ द्या, सामान्य लोक सोन्याने पुढे महाराजच म्हणतात देव, बापरे देव भेटणं साधी गोष्ट आहे का? मग तो काळ्या पाण्यावर गेला का फासावर गेलेला आहे देव? हा लोक असं कसं बोलतात की अरे चाले हे शरीर कोणाचे सत्य? आता मी बोलतोय कोणा सत्ता आहे? कोणाची सत्ता आहे? म्या बोलता वेद बोले, म्या हलविता प्राण आले, जगाशी चालविता मीच आहे. देव कुठे? देव नाही. मग आता राहिलं काय तुम्हाला? आता फक्त देव समजला का त्याची भक्ती करायची, परत वेगळं व्हायचं. परत काय व्हायचंय? वेगळं व्हायचं. देव समजून घ्यायचा आणि वेगळं व्हायचं. सांगा तुम्ही कबड्डी खेळता, कबड्डी खेळताना ते तिकडचे जे असतात ना ते हात लावू देत नाही, चाप्टर असतात, बाद होत नाही ते. कमीत कमी तुम्ही बाद जर होत नाही, तुम्ही जर त्यांना हात लावला नाही, एखाद्याला बाद केलं नाही तर तुम्ही बाद होणार. पण त्याच्यामध्ये एक पोट नाही तुम्हाला बाद करता आला समोरच्या यांना तर कराच पाठीवर पाय ठेवून परत यायला पाहिजे. कशाला? मग आता हे जरा तुमच्या ते खेळाच्या युक्त्या, मग परमार्थ म्हणजे काही युक्त्या नसतील का? युक्त्या नसतील. मग क्रास पाठीवर ठेवून परत यायचं का परत अजून एखाद्याला बाद करायचा 50 पडायचं, पाय ठेवून परत यायचं. बाबा बाद करायला तू बाद होऊन जाशील, क्रास पाठीवर पाय ठेवून सुद्धा बाद होऊन जाशील. त्यापेक्षा जमलं तर बघ, नाही तर परत ये. मग तसं आता इथं सुद्धा युक्त्या तुला देव समजला ना, देव समजून समजल्यानंतर परत काय करायला पाहिजे? परत काय व्हायला पाहिजे? हो परत यायला पाहिजे परत. मग आता इथं तुम्हाला देव समजला, देव समजल्यानंतर तिथं तुम्हाला सुख मिळणार नाही. देव जिथं समजेल तिथं तुम्हाला सुख भेटणार, कारण की त्याला सुख पाहिजे होतं म्हणून तर त्याने जग निर्माण केलं, कारण तिथं सुख नाही ना. मग आपले बरेचसे लोक महाराजांनाच माहिती नाही, आमच्याच आम्ही अर्ध्या आडमुळे पिवळे झालेले आहे, आम्हालाच माहिती नाही. काही ना प्रबोध देऊन लोक संभ्रमात आहेत, बरेचसे लोक संभ्रमात आहेत. प्रबोध मिळून पहिलं बरं होतं राव, पहिलं बरं होतं, पहिलं नाम दिलं होतं ना. काही आम्ही मूर्ख काही देत नाही, मागून प्रबोध देत नाही. कारण काय झालं आम्ही सांगतो याच्यातच सुख आहे, याच्यातच आनंद आहे. बाबा आम्हाला पुढचं द्या ना, पुढच्यामध्ये काही सुख नाही, याच्यातच सुख आहे. म्हणजे असंच खैस ठेवा याला. खैस माहिती तुम्हाला? ज्या बापाने पोराचं लग्न केलं नाही त्याला खैस ठेवतात. मग तसं काही इथे बाप आहे या परमात्म्यामध्ये, ते प्रबोध देत नाही का? प्रबोध मध्ये सुख नाही म्हणे. प्रबोध मध्ये आता सुख नाही हे 100% बरोबर आहे, पण त्याला तिथून वेगळं करायला पाहिजे का नको? सुख नाही तिथं हे आम्हालाही मान्य आहे आणि देवाला सुद्धा मान्य होतं, कारण की एकटेने म्हणजे त्याला एकट्याला सुख भोगता येत नव्हतं. म्हणून त्याने हे काय केलं? जग निर्माण केलं. आर्डिनरी नटेश्वरी झाला ना. हे जग का निर्माण केलं त्याने? भगवंताने जग निर्माण करायचं कारण काय? त्याचं काही कारण असेल का नाही? कारण एक गोष्ट आहे, भगवंताला सुख एकट्याला मिळत नव्हतं, म्हणून त्याने काय केलं? हे जग निर्माण केलं ना सुखासाठी. पण काय झालं? करायला गेला गणपती, झाला मारुती. कारण की जग निर्माण केल्यानंतर हे त्या भगवंताच्या याचं सुख घ्यायला पाहिजे, यांनी वेगळं होऊन भगवंताचं सुख घ्यायला पाहिजे, पण हे विषयाचं सुख घ्यायला लागले. हे बहिर्मुख झाले ना. जग निर्माण केलं पण हे बहिर्मुख झाले आणि ते अंतर्मुख व्हायला पाहिजे. माझे अनुसंधान येते तू कुठे? माझ्या अनुसंधानामध्ये, विषयाच्या अनुसंधानामध्ये सुख नाही, म्हणून विषयाचे सुख नको आणू म्हणा. पहा त्या नावानं काय झाले,
इंद्र पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला ताळा, भजनाचा मोहिनीच्या संगे बसलो सुर मेळा, वाली प्राण गेला चांग देव म्हणे चुक नाही कोठे, आणि लक्ष ठेवा पायी. मग सांगा विठ्ठलाकडे म्हणजे भगवंताच्या स्वरूपाकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. मग आता हे सांगायचं कोणी? परमार्थ जाणतेने सांगावं का नेमतेने सांगावा? इथं काय सब घोडे 12% हैदराबादी हिशोब. हाँ तुम आंधे हम आंधे सब आंधों का मेला, हमारा जैसा डोर सागा भेचो वही बन गया उनका चेला. काय करू म्हातारी मी तो कोणी काळ सोकवतोय. आमच्या साधू संतांनी हाडाचं काळा रक्ताचं पाणी करून सांगितलं राव. बाबाने कधी प्रपंचाचा विचार करायचा नाही. आणि आम्ही सांगतो आम्ही हातावर येत. तुला कोणी झकमारी करायला सांगितले? हातावर येत. हा कोणी झकमारी करायला सांगितले? हातावर येत आम्ही. हा कथेचा विक्रम मातेशी गमन, भाड खाई धन विटाळतो. हा लोका सांगे ब्रह्मज्ञान, जन लोकाची कापितो मान, नाही अनुभव आपणाशी कथा करीतो देवाची. हा लई आशा लोभाची. साधू संतांनी आणायचं काय काय चालू आहे? जाऊ दे एखाद्याचा अनुभव यायला पाहिजे का नको? अनुभव म्हणजे त्या अवस्था नाही, अवस्था ही प्रक्रिया आहे. अनुभव म्हणजे कसं सुखाचा अनुभव यायला पाहिजे, आनंदाचा अनुभव यायला पाहिजे. हो सर्व सुख आलो सर्व अलंकारो, आनंद निर्भय डुलत असो ऐसा कुठे आठवच नाही. आणि देहीची विदेही हा अनुभव यायला पाहिजे आम्हाला. आणि अनुभव आमच्या जबाबदारी कोणाची आहे? हो आता काही पोरं उद्धट झालेले आहेत. बापाने काही कमवून ठेवलं नाही तर ते म्हणतात जन्म द्यायला गोड लागलं. हा आणि काही करून ठेवलं आमच्यासाठी. आणि असं परमार्थामध्ये बोलणारे पाहिजे. आम्हाला माडी घाला, तुम्हाला गोड लागलं आमची आम्ही देतो, ती भाड घेताना गोड लागतं, आम्हाला अनुभव आणून द्यायला नको असे समाजाने बोलायला पाहिजे. पण तुम्ही बी आंधळे ना आम्ही बी आंधळे. हा अरे घाम फोडला होता भगवंताला अर्जुनाने, घाम फोडला होता. घाम ते डोक्याला काम घेतलं होतं. तो म्हणे काय करावं म्हणजे हा भानावर येईल, हा काय ऐकत नाही. एखादा मांत्रिक जसा हाताच होतो तसा भगवंत हातात झाला होता त्या अर्जुनाला पटवण्यामध्ये. मग आता विषय एवढा सोपा आहे सांगायचं सोपं आहे. अहो जन्म देणं फार सोपं. तुम्हाला मागं सांगितलं ना जन्म देणं सोपं आहे. मग प्रबोध करिता शिन फार झाला. खराच परीक्षा तिथंच आहे बापाची. मुलाचं संगोपनामध्येच खरी परीक्षा आहे. नुसतं माळ घालण्यामध्ये माळ कोणी घालेल हो? माळ कोणी घालेल? कारण की माळ ही जी आहे ना ही इष्टेड आहे, बापाने दिलेले आयत दिलेले. पण खरी पटवायची जी आहे ना डोक्यामध्ये घालायचं हे ज्ञान डोक्यामध्ये घालायला जो बाजार आहे ना असा पाहिजे. म्हणून गुरु करावा बळकट. आणि आता गुरु करतात ज्याच्या पाठीमागे लवाजमा असेल, हा ज्याच्यात व्हिडिओ कॅसेट बीसीडी असतील असे त्या नादी लागलेले. तुम्हाला असं वाटतं गुरु कसा पाहिजे, महाराज कसा पाहिजे? झिंगिनान चिकिनान पाहिजे. झिंगिनान चिकिनान. जर्सी गाय चांगली का गावरान चांगली? पण तुम्हाला दूध पाहिजे ना, पैसे दूध पाहिजे ना दूध. अरे गावरान गायचं गोमूत्र सोनं निघायला लागलं, सोनं गावरान गायमध्ये. पण नाही ना, ऊपर तो कोपनी अंदर की राम जाने. तुम्हाला बाहेरच पाहिजे चिकनान चोपडा असे बेस्टपैकी असे रेल्वेचे पट्टे पाहिजे वळलेले. इथं बाबा सांगायचे ते कानाला खडे लावतो, केसाने गडे कापले, आणि इथं ठाणा कुर्ला भायखळा गण बिन पाहिजेत. काय चालू आहे म्हातारी म्हणजे तुम्ही काळ सोपवतोय. चाललं आयुष्य तुमचं आपलं. तुम्हाला इथून याला जायला श्रीरामपूर जायला किती भाडं लागतं, किंवा इकडे कोपरगाव जायला किती भाडं लागतं? काय 5-25 रुपये लागत असतील ना, 5-50 रुपये. मग सांगा तुम्हाला तो ड्रायव्हर सुखरूप नेतो का पलटी करतो गाडी? मग जिंदगीत एवढसा प्रवासामध्ये जर सुखरूप नेतो, हा ज्याला तुम्ही गुरु केलेला आहे, जिंदगीचा प्रवास येतो, मग सुखरूप न्यायला पाहिजे का नको? बरं सुखरूप पोहोचतो हे तर तुम्हाला कळायला पाहिजे का नको? मग तुम्हाला कुठे पाहिजे आम्ही सुखरूप पोहोचलो का कुठं जायचं हे तुम्हाला आम्ही सांगितलं नाही. तुम्ही रोज घराच्या बाहेर पडतात, मोगून पडतात का विचार करून बाहेर पडतात? मग गुरु करायचं तर मोगून करायचं का कशासाठी गुरु करायचा ते बी माहीत पाहिजे का नको? गुरु कशासाठी करायचा आहे ते बी माहीत पाहिजे का नको? बापाने लग्न करून दिलं तुम्हाला माहित नसेल, बापाला माहित आहे का नाही आम्ही पोराचं लग्न काय केलं असं? मग आम्ही तुम्हाला माहित नसेल, पण आम्हाला माहित पाहिजे का नको? तुम्हाला माळा आम्ही का घातली आम्हाला तर माहित पाहिजे का नको?
वंशाला जीवाला लागला का नाही लागला त्या म्हाताऱ्याला घडतं का नाही. मग आता आमच्या वंशाला जीवाला लागला का नाही लागला आम्हाला तर कळायला पाहिजे का नको. हा कळायला पाहिजे का नको. हा अरे ती कोंबडी सुद्धा अंड द्यायला जागा पाहते, जागा आडोसा पाहते कोंबडी. घेणारा दोघांचं ऐक्य पाहिजे का नको. मला काय म्हणायचंय, समजून देणारा आणि समजून घेणारा या दोघांमध्ये काय पाहिजे, समजून देणारा आणि घेणारा मध्ये ऐक्य पाहिजे, ऐक्य पाहिजे. तुम्हाला गाय किंवा म्हशी भरायचे असतील ना, कधी भरतात. हीट पाहिजे ना, हीटवर आचर भरता येईल ना. मग आता इथं सांगणारा वीटवर नाही आणि ऐकणारे वीटवर नाही. फक्त आम्हाला तुम्ही तार खा द्या आणि आम्हाला फक्त काय द्या, आमचं पाकिट द्या. या हीटवर आम्ही आहे आणि तुम्ही फक्त जिंगणाक चिकनाक पाहिजे. या हीटवर तुम्ही येत. तुम्ही कोणत्या हीटवर येत. महाराज कसं पाहिजे, आहे लोक खुश व्हायला पाहिजे. जिंगणाक चिकनाक पाहिजे. या हीटवर तुम्ही येत. आम्ही फक्त पाकिटाच्या हीटवर येत. म्हातारे म्या दुकानी काळ चुकवतोय, कीर्तन करतात, प्रवचन करतात, उपकार करत नाही. उपकारित भाषा कोणीच बोलायची नाही. कारण इथं सांगितलेलं आहे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आम्ही वैकुंठवासी आलो काशी करण्यासाठी. असं प्रमाणे काय काशी करताय, काय कारण आहे. साधू संत प्रमाणे काय प्रमाणे आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणाची. बोलिले जे ऋषी केसी साच भावे झाडू संतांची मार्ग. आडराणी भरले तर लोकांना माहित नाही. त्या आडमार्गाने चांगले, मग सन्मार्गाला लावायला नको. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्य भार. आणि कोणती वाट मग, तुमचा मार्ग कोणता. योग मार्ग आहे का भक्ती मार्ग, आम्हालाच माहित. सांगितलं नाही आम्हाला. आणि जर भक्ती मार्ग जर असेल, किती दारुड्या असेल, तू कोणाच्या डोक्यात घरात डोकं घालतो. किती दारुड्या असेल स्वतःच्या दुसऱ्याच्या घरात. मग तुमचा आपला मार्ग कोणता आहे. आपण दारू घ्यायला आपला मार्ग कोणता आहे, भक्ती मार्ग आहे ना. मग भक्ती करतो का आपण. आणि जर करत असो कोणाची करताय बरं. भक्ती ओळखून करायची का न ओळखता करायची. इथं काय म्हणतो, ओळखला हरी, ओळखीला हरी, साठवीला पोटी होता त्याच्या भेटी, होता त्याच्या भेटी. बघा तुम्ही आता बारीक विचार करा. इथं काय सांगितलं त्यांनी, प्रमाण काय सांगितलं सुरुवातीला. हो, होता त्याच्या भेटी दुःख कैची, नर अथवा नारी होका दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो, पवित्र ते पुढं पावन तो देश. अरे भक्ती मार्ग एवढा सोपा आहे, याच्यामध्ये सर्व सामावले गेलेले, सर्वे. याच्यामध्ये लहान सुद्धा सामावलं गेला भक्ती मार्गामध्ये. तरुण सुद्धा, म्हातारे सुद्धा, नवे जे अंथरुणावर पडलेले त्यांना सुद्धा भक्ती करता येते. लहानांना करता येते, तरुणांना करता येते, म्हाताऱ्यांना करता येते. नवे होका दुराचारी, दुराचारा सुद्धा करता येतो. वाल्या पुढे काय होतं, दुराचारी नव्हता, पण त्याला भक्ती करता आली. फक्त मागे झाले पाहू नका, पुढे जामीन नाही तू का, मागचं विसरून जायचं. आणि इथं पुढे भक्ती मार्गामध्ये योग मार्गाला आहे ना, योग मार्ग अवघड आहे, तो सर्वांना करता येणार नाही. ज्ञान मार्ग त्याच्यापेक्षा अवघड आहे अजून. योग मार्ग अवघड आहे. म्हणून योग याग विद्धी येणे न हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग मार्गाला नाही. पहिले ते नवनाथ यायच्या ना दारात घंटा वाजत, न मात्र लोक दिसते द्यायची. पण नवनाथ काय करतो सांगता यायचं, कारण की त्यांना दंभ लय असतो, राग लय असतो. पूर्वीच्या पेटी वाजत यायची, पेटी वाजत. ते पेटी वाजत संध्याकाळी यायची, न सांगता लोक भिक्षा द्यायचे त्यांना. का भिक्षा द्यायचे, तर विषय आणि विषयाचं प्रयोजन समजून देणं आणि समजून घेणं अवघड नाही. तर विषय आणि विषयाचं प्रयोजन अगोदर आपल्याला भक्ती करायची, पण ज्याची भक्ती करायची त्याची ओळख असायला पाहिजे का नसायला पाहिजे. सांगा तुम्ही. आता तुम्ही लग्न केले, लग्न झाल्यावर ज्यांच्याशी लग्न केलं, ज्या मुलाशी लग्न केलं किंवा ज्या मुलीशी लग्न केलं, मुलीशी लग्न केलं किंवा मुलाशी लग्न केलं, त्या दोघांची ओळख झाल्यानंतर नांदायला आणतात का त्याच्या अगोदर.
हा ओळख झाल्यानंतर मग सांगा तुम्ही आता देवाची भक्ती ओळखून करायची का बिगर ओळखीची करायची? इथे म्हणतो ओळखीला हरी, आणि कुठे साठवला? ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याच्या भेटी दुःख कैची, न रात्वणारी भूका दुराची. वेश सुद्धा तरल्या भक्ती मार्गाने, वेश्या तरल्या. मग तुम्ही आपण तरणार नाही. पण ती भक्ती कोणाची करायची ते माहिती. मग तुम्हाला प्रबोध दिलेला आहे. प्रबोध काय दिलंय? प्रबोध सुख नाहीये, प्रबोधाचं सुख नाहीये. ते फक्त जाणून लगेच नेमतं व्हायचंय. जाणून नेनते करी माझे. पण आता हे नुसतं सांगायचं का? तुम्हाला अनुभव आणून द्यायला पाहिजे आम्ही, अनुभव आणून द्यायला पाहिजे आम्ही. पण तुम्ही बी हिटोर पाहिजे. हिटोर पाहिजे म्हणजे जिज्ञासा पाहिजे तुम्हाला, जिज्ञासा, इच्छा पाहिजे, इच्छा पाहिजे, इच्छा. हा आपल्याला इच्छा आहे. इच्छा मुलीचं पाहू नका, पडाला नरकाद्वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची. आपल्या इच्छा दुसरी जी, वास्तविक इच्छा कोणती पाहिजे? इच्छा कोणती पाहिजे आपल्याला? इच्छा वेती जवळी हरीचे चरण, मग देतो नारायण सर्व तुझं. पण आपल्याला देवावर आमचा भरोसा पाहिजे, तेव्हा तुमचा भरोसा बसेल. आमचा देवावर भरोसा नाही, आमचा देवावर भरोसा नाही, आमचा देवावर भरोसा नाही. सांगा तुम्ही, देता देव विता, नेता नेव विता. सांगा, देणारा नेणारा कोणी? करवा करता करीचा कोण? तोच आहे ना, सर्व तोच आहे. मग त्याच्यात विश्वास आहे? विश्वास नाही. 1940 गावून काय झालं, बाबांना रेडिओमध्ये बसता आले साधक. पण काय झालं, ज्यावेळेस मनुष्य एकदम बघा प्रेमाचा पाहुणा जर आला ना, त्याला पाणी द्यायचं सुद्धा विसरून जातो आपण. प्रेमाचा पाहुणा जर आला आणि विसरून जातो, म्हणजे त्याने पाणी द्यायचा त्याचा हेतू नाही असं नाहीये, पण त्याला एवढा आनंद झाला, त्या आनंदाच्या भरात तो विसरून जातो. तसं बाबा आले ना, त्या काळामध्ये एवढा आनंद व्हायचा. 40 गावचे बरेच माणसं आले हो बुधाळे बाबाला पोचवायला. आता बाबाला आणि बुधाळे बाबाला कोणतरी गेलं असेल तिकीट काढायला, गाडी आली, गाडी आली, चढा चढा बाबा, चढा चढा बाबा की बस तिकीट कोणी दिलं ना. बुधाळे बाबा तापड होते. बुधाळे बाबा बस घ्या 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 घ्या, आता काय करा, हा तिकीट दिलं नाही, काही नाही काही नाही, तुम्ही बसले आहे बरं. खवळायला लागले ते बाबाने. बाबाचं काय सुख बोलणं चालू झालं ना. आता जर आला कोणी काय थोबाड दाखवणार, अमुक करणार अमुक करणार, तिकीट नाही काढलं, अमुक काढलं. तर समोर एक माणूस बसला होता. बाबाने सांगितलेले हकीकत बरं का, म्हणजे अंधश्रद्धा नाही, म्हणजे वस्तुस्थिती जी सांगितली ती सांगतो. आणि 40 गावची मंडळी बी आहे का अजून. नंतर ज्यावेळेस सांगितले त्यांना बी सांगितलं, कारण मला सांगता येणार. पण ज्यावेळेस बाबा असे आले होते की भगवंत काय करत नाही, करेल तो काय नव्हे महाराज, याच्यावर विषय निघाला. त्यावर बाबांनी सांगितलं होतं. तर समोर एक माणूस बसत होता. बाबा तक करायचे, जरा तापड स्वभाव होता बाबांचा, जर बुधाळे बाबांचा, म्हणजे कटकट करत राहते. तर समोरचा माणूस काय होता ते म्हणे, बाबा नेमकं काय झालं? तर ते म्हणाले, असं झालं, आम्ही महाराज आहे काय, आमची ती प्रेमाची माणसं आम्हाला सोडायला आले ते, पण घाई गर्दी मध्ये त्यांनी तिकीट काढलं का नाही काढलं, आम्हाला त्याजवळ द्यायचं विसरून गेले ते. आणि बाबा आता आम्हाला बोलतायत म्हणजे. तर ते काय म्हणे, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे. तो मनुष्य होता, काळा कोट घातलेला होता. ते म्हणे, मी आहे, काही काळजी करू नका. असं म्हणण्यात ते वेळ तोपर्यंत आले ना बाबा, तिकीट 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 त्यांच्याकडे आले. तिकीट बुधाळे बाबांनी घेतले खाली मानलं. बुधाळे बाबांनी बाबांचं काय नाही. तर त्या माणसानं काय सांगितलं, हमारे आदमी बघ, हमारे आदमी गेलो निघून तो. मग बुधाळे बाबा बरं झालं. नाशिक पासून पुढे पुढे गेली गाडी, निगतपूर उतरली, फास्ट होती गाडी होती, निगतपूर उतरले आले. मला असं म्हणायचं, बरं ते हां ते सोडलं, नाशिक सोडलं. मग बाबांनी चर्चा केली, म्हणे आपण कोण कुठले काय. ते म्हणजे मी तुमच्या सारखा घेऊन फक्त 1 नूर आदमी 10 नूर कपडे. सांगा कोणाच्या माध्यमातून कोणी काम करून घेतले? कोणी बी उभं राहतो. आणि नाही राहिलं तर प्रारब्ध समजायचा. नाही राहिलं तर तुम्हाला माहिती आहे ना, जो होता आज चिकले होत आहे ते राजाचं बोट कापलं गेलं.
तलवारला धार लावता लावता प्रधानला बोलवलं. प्रधानजी बोले, अरे मुझे मेरी उंगली कट गई बोले अच्छा हो गया बोले. आता राजाला करंगली कापली गेली तेव्हा हा म्हणतो प्रधान अच्छा हो गया. राजा म्हणे भेंडी उनको जेल में टाकतो बोले, जेल में टाकतो, जेल में टाकतो. राजा तसं रागातच गोळ्यावर बसला, गेला शिकारीला. आता शिकारीला गेल्यानंतर जंगलामध्ये जे काय राक्षस माणसं होते ना त्यांना काय राजांनी तर काय केलं. आता इकडे मी पुण्याहून बसलो तर एसटी मध्ये जागा नव्हती तर मी पण उभा होतो आणि आमचा विद्यापीठामध्ये क्लासवन अधिकारी होता. तो एक माझा जवळ गेला, तो म्हणाला कुठं बसतो म्हणजे का बरं म्हणे मी क्लासवन अधिकारी विद्यापीठ. मला काय घेणं तुझं क्लासवन अधिकारी. तसं त्या जंगलातला याला त्या राक्षस लोकांना त्या राक्षस म्हणते ना राजाला काय केलं पकडला, त्यांच्या देवीला बळी द्यायचं होतं. तिकडे राजा असू नये ते काय असू, तिकडे क्लासहून अधिकारी असू नये ते काय असू, एसटी मध्ये काय घेणं. तसं त्याला पकडलं, नेलं, त्याच्या आंघोळ घेऊन घातली आणि त्याचा जो काही तो असतो ना आपल्याकडे जसं बामण असतो ना पुरोहित, त्याचा पुरोहित आला. त्याने ते मरड बिड भरायला सुरुवात केली तर ते करंगली कापली होती. तुम्ही आता बाटलेला आहे रक्त म्हणजे रक्त गेलेलं वयाचं आणि चालणार म्हणे याचं रक्त गेलेलं आहे, हा बाटलेला आहे. रस्त्याने आला तो राजा म्हणाला मैंने कितनी बुरा काम किया बोले, वो जो प्रधान था बोले वो सही बोल रहा था बोले, जो होता है अच्छे के लिए होता है, उंगली कट गया अच्छा हो गया बोले. मी त्या जेलमध्ये टाकून दिलं विनाकारण. आल्याबरोबर त्यांनी सांगितलं त्याला सोडून आणा. राजाने त्याला पाय पडायला लागला. राजा भाई क्या करते बोले, अरे मैंने बहुत गलत काम किया बोले क्या हुआ, अरे तूने बोला था जो होता है अच्छे के लिए होता है, तुझे मैंने जेल में डाल दिया बोले. ये बोले वही अच्छा किया बोले कैसा कसं काय बुवा कसं काय. ते म्हणाले जंगलात गेलो होतो ते त्यांनी आम्हाला पकडलं आणि ती करंगडी कापली होती, मला त्या पुरे नाकारलं, बाटल्याला आहे रक्त गेलेलं आहे, सोडून दिलं. म्हणजे मग जो होता अच्छे केले होता मी तुला जेलमध्ये टाकून दिलं आणि वय अच्छे क्या काही सांग. तो म्हणे मी तर तुमच्या बरोबर आलोच होतो उभे अच्छे क्या जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ना, जे होते ते चांगल्यासाठी होतं. सांगा तुम्ही आता बारीक विचार करा. इथं तुम्हाला आपल्याला हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे या मनुष्य जन्माचं महत्व आपल्याला मनुष्य जन्म मिळाला इथे मिळत नाही. मनुष्य जन्म सहसा 84 लक्ष येऊन फिरून मनुष्य जन्म मिळतो आपल्याला आणि आपल्याला मिळालेला आहे. मिळाला पण कळाला नाही, आपल्याला मिळाला पण कळाला नाही. कुत्रे मांजरे हे जनावरांना मिळाला बी नाही आणि कळाला बी नाही, त्यांना मिळाला बी नाही कळाला बी नाही. देवाला कळाला पण मिळाला नाही. देवांना मनुष्य जन्माचं महत्व कळालं पण मिळाला नाही. म्हणून ते म्हणतात स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा आणि मूर्ती लोकी व्हावा. म्हणजे देव इच्छा करतात आणि आपल्याला मिळून आपली इच्छा होईना का होत नाही, कारण की हा मनुष्य जन्म इतका श्रेष्ठ जन्म आहे. याच जन्मामध्ये आपल्याला लक्ष 84 योनीचा हा जो फेरा आहे हा चुकवता येईल. हा जो लक्ष 84 पण दिसत कुठे लोकांचं काय पाया खालचं पाहतात, आजचं पाहतात लोक पाया खालचं. त्याचं कोणी पाहिलं खाओ प्यावो मजा करो कोणी पाहिला देऊन धरम. मग सांगा तुम्ही कुत्रे काय मरत नाही का मग कुत्र्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे. मग जर मनुष्य जन्मामध्ये येऊन सांगा तुमच्या गावात सरपंच कोण आहे, तुम्ही या गावचे जर असणार तर तुम्हाला सांगता येईल. तुम्ही या गावचे जर असणार तर या गावचा सरपंच कोण आहे तुम्हाला सांगता येईल. कोण आहे सरपंच सांगता येईल का नाही, तुम्ही गावातले म्हणून सांगता येईल. मग सांगा तुमच्या सर्व गावाचा जो हा गावाचा राहडा म्हणजे जो चालवतो कोण चालवतो, सरपंचच्या माध्यमातून हे चालतो राहडा. गावाचा सर्व कुटाने जे आहेत गावातले सर्व व्यवहार जे आहेत त्यांच्या मार्फत चालतात. म्हणून तुम्हाला त्या सरपंचाचं नाव माहिती, तुम्ही या गावचे. मग आता सांगा तुम्ही आता हे जे गाव आहे या गावाचा सरपंच कोण, ज्याच्या सत्तेने तुम्ही चालता. तुमच्या गावाचा कारभार ज्याच्या सत्तेने चालतो सरपंच ते तुम्हाला माहिती आहे. पण हा इथला सरपंच कोणता आहे,
बरं आता एक गोष्ट अशी, सत्ता वकील साहेबांना समजेल, सत्ता आता हा जो मोदी आहे आणि याच्या अगोदर कोण होतं, मनमोहन. आता सत्ता मनमोहन सिंगला पॉवर आहे का ती? पहिले होती ती पॉवर, होती ती वापरली नाही, तो वेगळा होती ती वापरली नाही, कारण की रिमोट कंट्रोल दुसरीकडे होता असं लोक म्हणतात, मला नाही माहिती. रिमोट कंट्रोल दुसरीकडे होता म्हणे असं म्हणतात, वापरली नाही पॉवर. आता ज्याच्या हातात पॉवर आलेली आहे ती पॉवर आणि ती व्यक्ती एक आहे का दोन आहे? मग पॉवर आता त्यांच्या जी पॉवर आहे त्या खुर्चीवर बसल्यानंतर ती पॉवर आली का अगोदर होती मोदीच्या ताब्यात पॉवर? मग आता पॉवर आणि व्यक्ती दोन आहेत का एक आहे? पण कुठपर्यंत एक आहे किंवा मनमोहन सिंग मध्ये पॉवर आहे का ते आता? मग ती पॉवर त्या व्यक्तीमध्ये आहे का सत्तेमध्ये? ती सत्ता जी आहे ती सत्ता दृश्य का अदृश्य आहे? अदृश्य. जर दृश्य राहिले असते तर मनमोहन सिंग सोडली नसती, खुर्ची गेली तरी सोडली नसती. हा एक तर अचानक जांभूळ तोंडात पडलं होतं त्याच्या, हा जांभूळ अचानक जांभूळ पडलं तोंडात, हा त्याला राजकारणी मानत होता का तो? मग तोंडाला अचानक जांभूळ पडलं सोडेल का तो? पण नाही ना, ती पॉवर आणि ती व्यक्ती, पॉवर ही स्वतंत्र आहे, पॉवर ती सत्ता जी आहे ना ती सत्ता स्वतंत्र आहे. ती सत्तेचा जेव्हा तो अंगीकार करेल, अंगीकार म्हणजे त्या खुर्ची जेव्हा तो बसेल तेव्हा तिच्यात प्रवेश करेल. मग आता सांगा तुम्ही, तुमच्या गावच्या सरपंचाला जी पॉवर आहे ती सत्ता जी आहे ती सत्ता आणि ती व्यक्ती दोन आहेत का एक आहे? वेगळे आहेत, पण केव्हा एक होते? खुर्चीवर बसल्यावर, ते अंगीकार केल्यावर, ते खुर्चीवर बसल्यावर, ते खुर्चीवर. मग आता सांगा, तुमच्यामध्ये जी पॉवर आहे ती तुमच्यात आहे का त्या भगवंतामध्ये आहे? मग ती पॉवर व्यक्त आहे का अव्यक्त आहे? ती सत्ता, ती सत्ता व्यक्त आहे का अव्यक्त आहे? अव्यक्त निराकार नाही जे आकार आणि जेथून चलाचं असा जो हरी त्याला बसता यायला पाहिजे. मग आता ही अशी अद्वैत गोष्ट जी आहे, तो अव्यक्त गोष्ट आहे, त्याला बसायची कशी हे सांगायला नको. मग हरिपाठ रोज म्हणतो आपण, हरिपाठ अजपा अजपणे उलट किंवा अद्वैत कुसरी, अद्वैत कुसरी, कुसरी म्हणजे मार्ग, तो अद्वैत मार्ग आहे ना. त्या ती जी सत्ता आहे त्या सत्ताच्या जवळ जाणं की सत्याचा अंगीकार करणं हा मार्ग कसा आहे? अद्वैत मार्ग आहे. आणि हरिपाठात लिहून ठेवलं अद्वैत कुसरी अद्वैत, अद्वैत. मग तिथं द्वैत नाहीये. मग तुम्ही जो श्वास घेतात तो आणि तुमचं ज्याच्याशी भांडण झालेलं आहे भावकीमध्ये, तो जो श्वास घेतो त्याच्यामध्ये भांडण आहे का? भांडण कोणामध्ये आहे? द्वैत कुठे आहे? दृश्यामध्ये आहे का अदृश्यामध्ये? दृश्यामध्ये. आणि अद्वैतामध्ये, अद्वैतामध्ये द्वैत आहे का? मग तुम्हाला अद्वैताचा अभ्यास करायचा आहे, समजून घ्यायचे त्या अद्वैताची पॉवर जे, अद्वैताची सत्ता जे, त्या सत्तेचा अंगीकार करायचा आहे. अभ्यास आहे का ज्ञानबा तुकाराम या असं ज्ञानबा तुकाराम की टोल नाक्यावर लई वाजणार आहे असे टोल नाक्यावर इजडे पेढे टाळे वाजतात ना. मग आता हा विषय टाळ्या वाजून समजेल का? कसा समजेल माहिती? टाळा टाळी लोपला नाद, अंगी अंगी मुराला छंद. पण आता ही कृती करून दाखवायला पाहिजे का नको आम्ही तुम्हाला? हा क्रिया करुणी दाविती अंगी दया निधी. मित्र आमचं आम्हाला माहिती नाही, आम्ही फक्त काय केलं माहिती मला, आम्ही इकडचं ऐकायचं इकडे ती भाजीमध्ये पडी असते ना लई वाटते ती दुसऱ्याची कडी दोन दोन वाडी दुसऱ्याची कडी. बरं त्या पडीला माहिती का खारट आहे का आंबट आहे का गोड आहे का काय? तसं आम्हाला काही माहिती, फक्त पाठ पाठ पद्धत करून सांगितलंय ना. आमच्या गावाकडे सुकळा हा जे शब्द आहे ना, शिबी आहे, घाण शिबी, पुसळा, सुकळा सुकळा. आणि मी नगरचे पोर आमच्या गावाकडे गेले मामाच्या गावाला, त्यांना म्हटलं हो कोणी जर रामराम घातलं ना तो
सुकळा म्हणायचं सुकळा सुकळा म्हणायचं म्हणतो. आता या पोरांना शिकवलं मी, पण मी जवळच होतो. वयस्कर माणूस झालं मी त्यात बंद केलं असतं. पोरं सोडा लागले. माझे मामा होते ते म्हणे नमस्कार आप्पा, नमस्कार तात्या. मला कोण तात्या म्हणतो पण आप्पा म्हणतो नमस्कार. मग या नाही म्हणायचे नमस्कार. हा सकाळ. मी त्याला म्हटलं इकडे ये ना, याला चांगले भाऊ असं म्हणतात. त्याला चांगलं आहे असं, आमचं चांगलं आहे भाऊ सुकडा. सांगा तुम्ही आता हे शब्द आहेत ना. आता त्यांना सुकडा शब्दाचा राग येतो आणि यांना मी म्हटलं सुकडा शब्द आदर चांगला आहे बघा असं असं. यांना काय माहिती. मग शब्द सांगा तुम्ही, शब्द खरे आहेत का खोटे. शब्द फक्त सिद्धी करून देतो. मग तुम्हाला जे अनुग्रहाने प्रबोधे हे साधन आहे का काय. साधनाचे साधन आहे, पण साध्य जे करायचे ते माहीत पाहिजे ना. मग आता बाबांच्या कृपेने मला, संतांच्या कृपेने मला जेवढं माहिती आहे. आता आम्ही एवढं तोंड कसं वाचवतोय. महात्म्याने आमच्या डोक्यात जे घातले ते तुमच्या डोक्यात घालून आमचं डोकं मोकळं करायचं आम्हाला. आमचं डोकं मोकळं करायचंय. तोंड वाजून तुमच्या डोक्यात घालायचे. काय बाबाने जे सांगितले ते. मग सांगा तुम्ही आता भगवंत तुमच्या जवळ आहे आणि तो कुठे राहतो भगवंत. तुम्ही रोज देव बर का, देव तुम्ही नाम आणि नाम देणारा एकच आहे. नाम देणारा, नाम देणारा, नाम घेणारा आणि देव एकच आहे. आणि त्याचा शोध तुमच्या जवळच आहे आणि तो तुमच्या जवळ आहे. निर्विकार चित्ती वशे भगवंत. ते कुठे आहे. चारी माणसं कुठे आहेत. मधुरुधही सद्गुरू. तो गुरु कुठे आहे. मग सांगा तुम्ही आता. एक वेळेस म्हणे देव आणि गुरु दोघं आले तर शिष्याला वाटलं आता कोणाचा पाय पडायचं. काय गुरु गोविंद दोनो खडे. गुरु गोविंद दोनो खडे काकू लागो पाव. कोणाच्या अगोदर पाय पडायला पाहिजे. गुरुचे पाय पडायला पाहिजे. वास्तविक पाहता का असं की त्या गुरुमुळे तो गोविंद म्हणजे भगवंत कळला. कोणामुळे. गुरुमुळे कळला. मग आता गुरु आणि तो गोविंद आणि तुम्ही आणि त्यांचं नाम एकच आहे. आणि तो कुठे आहे. तुमच्या जवळच आहे. मधुरूत आहे. मग ते कुठे आहे. निर्विकार चित्ती वशे भगवंत. तुम्हाला अनुग्रहाने प्रभू ते साधन आहे. साध्य हे करायचे निर्विकार चित्ती. तुमचा जो गुरु आहे खरा हा मरका गुरु आहे. अजय मग सांगा तुम्ही विचार मरतील का. आम्ही तुम्हाला दिलेले विचार मरतील का कधी. कधीच मरणार नाही. आणि ते आमचं स्वरूप आहे. हे जे आहे ना हे तुम्ही तो माईक असतो ना माईकच्या याच्याने आवाज किती तरी लांब जातो. माईक ही योजना आहे का माईक बोलतो. मग आता ही योजना आहे. आता हे जे मी बोलतोय सांगा तुम्ही तुमच्या गावात बऱ्याच मूर्ती झाल्या असते. तोंड असतं का नाही त्याला. मग लोक रडतात, नातेवाईक रडतात. तू म्हणतो का गप्प बसा का बरं. तोंड नाही का त्याला. तोंड आहे ना. बरं पाय बी आहेत का नाही. मग मला काय म्हणायचं. एखादं मळ बोलतो का आयुष्यभर मला पोराने लई त्रास दिला अजिबात हात लावायचा नाही. मी माझा मसनवटीमध्ये जातो. एखादं मळ बोलतो का असं. का बरं शरीर आहे त्याला. सत्ता आपला विषय काय चालू आहे. सत्ता. आता एवढा जो आहे मोदीने आता कायदा केला तर कायद्यात बदल होणार नाही. हा त्याचं आपण संशोधन करू. त्याच्यात आपण काय करू. संशोधन करू, सुधारणा करू आपण. आणि आज डायरेक्ट फायनल जाऊन टाका त्यांनी. आज काय सांगितलं तुम्ही ऐकलं का नाही. म्हणे हा त्याला पॅरेलल दुसरा नाही तुमचं जी आता योजना आहे तशी जुनी ते तशीच राहू द्या. ही त्याला एक पॅरेलल म्हणजे त्याला सपोर्ट तुम्हाला इकडे द्या आणि तिकडे द्या. सांग बदल कधी करत. कायदा बदल करत का करत नाही. सत्ता आहे, पावर आहे. पावर जोपर्यंत मनुष्य काही बोलतो. नाही ना आंघोळ करायला बाहेरचा पूर्वी पद्धत होती. 4 लाकडं काढले का बाहेर मुरी बाथरूम राहायचं. बाहेर दगड बिगड ठेवून आंघोळ करायचं. तसं एक दगडावर गेला का शिव्या द्यायच्या शेजारी पाजाऱ्यांना.
येणार जाणार आपल्या नादी लागायचं नाही. येऊ करून टाकू तिवड करून टाकून मोगून बोलायचं. नाव कोणाचं घेत नव्हतं. शिवाय द्यायचं. शिवाय शेजारी पाजारी कंटाळून गेलं शिवायला. पण आपण म्हणायला जावं तर तुला बोललो का नाव घेत नाही हा आणि बोल. पण एक हुशार तुमच्यासारखा तू म्हणायला लागला इतर वेळेस काही बोलत नाही. तिथं गेल्यावरच बोलतो. तिथे गेल्यावरच बोलतो हा. म्हणजे काहीतरी भानगड असले पाहिजे. मी एक वेळेस कुठे गेलो रावरीला प्रवचन होतो. आता माझे मामा आमदार आहेत तिथे. कारण की ते त्यांची बहीण आमच्या गावाकडे दिलेली दराडाण्याला आमदार. आणि ते दहावीचा काय कार्यक्रम होता. आता कार्यक्रम वाचायला हे व्यासपीठलाही मुक्त असतं. हे व्यासपीठ मुक्त असतं. फक्त नाव घेऊन बोलायचं नसतं. मला एक म्हणे आपण तुम्ही लय बोलतात होता तुमच्या हातपाय तोडतील म्हणे. कारण माझ्याकडे शब्द हे सरकार उलट्या खोपडीचं सरकार आहे म्हटलं. हे सरकार उलट्या खोपडीचं म्हटलं. सामान्य लोकांना सरकारला बोलतोय आणि सरकारला तर लय पावर असते. सरकार तर आपल्याला म्हणून हातपाय तोडतील. तर त्यांना काय माहिती सरकार म्हणतात कोणाला. सरकारमध्ये जे निवडून आले ते थोडे माझ्या सकट आहे. सरकार माझ्या सकट. सरकार म्हणजे हे आता वकील आहे ना वकील. तुम्ही गलीमध्ये भांडण झालं आपलं खूप भांडण झालं. तुझ्या आईला माझ्या आईला हातभर जिंकून बोललो आपण. पण जर कोर्टला जायचं ठरलं तर कोण काय लावतात का बरं मुख्य येतो कोणी हातभर जिंक काढली होती. वकील का बरं लावतात. तिथं मुद्देसूद बोलावं लागतं. तिथं मुद्देसूद बोलावं लागतं. मुद्देसूद एक पोरग रडत होतं. खूप रडायचं आणि ती बाई म्हणे तू भावाला बरं का तो कान कापतो ये भाऊ इकडे याचे कान काप म्हणे. आता तो म्हणे एक कापू का दोन. ती म्हणे दोघं कापू. त्याने कापून टाकलं. झालं भांडण. हे भांडण झालं. केस झाली. लहान पोराची कान कापून टाकते नाही. सर्वांनी कापले असतील थोडं कापले असतील. दृष्टांतामध्ये सर्व जे कापले आपल्याला कोण केस करणार आहे. दृष्टांत आहे. ते थोडे कान कापून टाकले. दोघं कापले. ती बाईने ती मारा कोर्टात केस गेली. गेलं वकील लावावं लागलं. काय झालं बरं वकीला खरं सांगावं लागतं. तुम्ही मर्डर जरी केला असेल तरी खरं सांगावं लागतं. तर तुम्ही निर्दोष होणार. तिथं खोटं बोलावं लागत नाही. डॉक्टरजवळ खोटं बोलायचं नाही. डॉक्टरजवळ खोटं बोलायचं. वकिलाजवळ खोटं बोलायचं. मग या सांगितलं की मी रस्त्यात चाललो होतो. ते पोरग रडत होतं. ती बाईने मला बोलवलं. येर भाऊ ऐक तो बाबा कान कापतो असं बोललो. बाबा याचे कान काप. मी विचारलं एक कापू का दोन कापू. मग ती म्हणे दोघं काप. मग मी कापले ना दोघं थोडे कापले म्हणे. वकील म्हणतो आता एक काप तारीख पर्यंत तू फक्त काय करायचं काहीच बोलायचं नाही. या पोराचे काप तू कापले का काहीच बोलायचं नाही. तू नाही कापले का काहीच बोलायचं नाही. आता ते लगेच फायलं लवकर गेले केस गेलं. त्यात बोलवलं वादीचं प्रतिवादीचं वकील असो बोलवलं. हां तू कापले का एक नाही दोन नाही. तू कापले का एक नाही दोन नाही. तू नाही कापले का एक नाही दोन नाही. काहीच बोलत नव्हता. तर वकील म्हणे तू मुख काय म्हणे. यांचा वकील त्याचा वकील काय म्हणे त्याला बोलता येत नाही म्हणे. ती बाई काय म्हणे हा तेव्हा तर लई बोलला होता म्हणे एक कापू का दोन कापू. दोन कापू म्हणजे बोललो म्हणे दोन कापू. मेल्याने दोघं कापले म्हणे. निर्दोष केलं. सांगा तुम्ही आता. तसं या ठिकाणी जे बोलायचंय तर तिथं प्रवचन दहाव्याचं त्याला म्हटलं बाबा जो मनुष्य जन्माला येतो तो मरतोस. कोणत्या कसे काय याच्याने मरेल ते काय सांगता येणार नाही. पण केले कर्म झाले त्याचे भोगाले उपजले मेले अशी कधी म्हणजे मनुष्य जसं कर्म केलं असेल तसे भोगावं लागतं. ते जी व्यक्ती गेलेली आहे बुवा त्याने जसं कर्म केलं असेल त्या पद्धतीने पुढचा जन्म त्याला मिळणार आहे. आणि आता हे रस्त्याने जे फिरतात ना म्हटलं हे टोकी खाजत कागद गोळा करत हे ज्यांनी वाईट कर्म केलेले आमदार खासदार हेच लोक आहेत म्हटले फिरणार. लोक ते साहेब होते ना आमदार. आता मी काही नाव घेतलं कोणाचं आता सांगा तुम्ही आमदार खासदार
हा शब्द जरी मी वापरला असेल, मला घटनेने मला काय दिलेलं अधिकार दिलेला आहे, बोलायचा मला अधिकार दिलेला आहे. आणि त्यात योग्य काय योग्य मी मुद्देसूद बोलले, तसं वकील मुद्देसूद बोलतो तसं मी मुद्देसूद बोललेलो आहे. आमदार खासदार म्हणजे काय, माझ्या अनुभवाप्रमाणे आता माझं 67-68 वय आहे माझं वय. माझ्या अनुभवाप्रमाणे पिढ्याने पिढ्या शेतकरी कष्ट राबून राबून सुद्धा त्यांचं काही एवढं कल्याण झालं नाही. पण माझा एक मित्र आमदार म्हणून निवडून आला, एकच पंचवार्षिकला त्याची कोट्यवधी झालं, एकच पंचवार्षिकमध्ये. म्हणजे त्याच्या बापाने काय, आमचे बाप काय उलट्या नांगर हाकलतात आणि त्याच्या बापाने काय सरळ हाकाला. कस काय झालं एवढं श्रीमंत, का देव हागून गेला टप 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 तो आमदार झाला, घे 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 घे. कसं काय हा, काय सांगा तुम्हाला. अहो इतका रोमरोमामध्ये हा भ्रष्टाचार गेलाय ना, भ्रष्टाचार काही बी खातात, डांबर बी खातात. पूर्वी जे सामुदायिक विहिरी दिल्या, ते विहिरी सामुदायिक विहिरी दाखवा बरं, सामुदायिक विहिरी. आणि तेव्हाच रेकॉर्ड काढा, सामुदायिक विहिरी किती किती लोकांना दिलेल्या त्या आहेत का आता. विहिरी चोरीत गेले म्हणे. हा एकाने काय झालं म्हणे, हा लई पैसे खातो म्हणे. मग ते लई बोलून घेतो त्याला मग तुला चांगल्या मजा सांगतो म्हणे. हा जे आता मी पण नोकरी केलेला माणूस आहे, काही बी खातात राव. रेव्हन्यू डिपार्टमेंट बघा तुम्ही, खातात काही बी खातात. महाराज लोकच खायला लागले म्हणून ते बी खातात. जे धर्म सांगणारे आहेत तेच बिघडले, आम्ही बिघडलो. धर्म सांगणारे आम्हीच बिघडलो, मग समाज बिघडणार नाही. हा मग सांगा तुम्ही. आता तो पैसे खात होता म्हणून त्याला सांगितलं चांदण्या मोजायचं, ऑर्डर दिली. आता त्या शासनाला काय वाटलं, सरकारला काय वाटलं, याची बदली केली चांदण्या मोजायची. आता तिथे काय चांदण्या काय का, याने काय केलं, सिटीच्या जवळच ऑफिस तयार केलं. आता सिटी जवळ बिल्डिंग असतात मोठमोठ्या, हा तिथे गेला आणि लगेच समोरची बिल्डिंग, नाव गाव विचारलं आणि नोटीस लावून दिली, 2 मजले खाली करा, वरती अतिक्रमण. मला चांदण्या मोजायला सांगितलं, ऑर्डर आहे माझ्याकडे, शासनाची ऑर्डर आहे चांदण्या मोजायची. ते काढा, तिकडचे चांदणे मोजता येत नाही, अचूक आकडा देता येत नाही शासनाला. ते आले ना, हो असं न करा, हो काहीतरी घ्या पण असं न करावं. तिथे मी खायला लागला, चांदण्या मोजायला पाठवत तरी खायला लागला. ती तक्रार गेली बुवा, ती तक्रार गेली म्हणे याला लाटा मोजायला पाठव म्हणे. आता काय लाटा, त्याने समुद्रात काठी ऑफिस तयार केलं बेस्टपैकी. त्याने डोक्याला आता इथं काय खायचं बुवा. पण त्याने बारीक लक्ष केलं, तिकडे जहाज येत होती, मोठमोठी जहाज येत होती. यांना ऑर्डर दिली, जहाज तिकडे मला लाटा मोजायचे ऑर्डर दिले. अचूक आकडा त्या जहाजांच्या येण्यामुळे अचूक आकडा देता येत नाही लाटांचा. 8 दिवस झाले. मग त्यांची युनियन असते ना, जसं ट्रकांची युनियन असते ना, तशी युनियन, त्यांची युनियन प्रमुख आला. काय म्हणतो, मला ऑर्डर दिली, तुमची एवढी मोठी जहाज येतात, लाटांची संख्या अचूक मला कळवता येत नाही, तर काय करायचं म्हणे. म्हणजे काहीतरी घ्या, अहो माल भरलेला आहे तो आणि उतरायचा आहे, काहीतरी घ्या. तो माला म्हणजे लाटा मोजायला पाठवलं वाडव्याला, तरी खायला लागला. अहो पूर्वी मी असं ऐकत होतो, हे रोड डांबर आहे ना, डांबर बी खायचे, खडे बी खायचे, कशाचे पैसे खायचे. विचार करा तुम्ही, माझ्याकडनं बोलू नका तुम्ही, आणि त्या माझा चौकांकडनं बोलू नका. इंग्रजांच्या हे पूर येत नाही, पूर रेल्वेचे पूर अजून जसे तसेच राहतो. काही इमारती बांधल्या सिटीमध्ये इंग्रजांच्या काळात. मात्र सांगा सुधारणा झाली का नाही. पूर्वी तुमच्या एकरामध्ये 2-3 पोते पिकायचं, आता 20-25 पोते पिकायला लागलं. विज्ञानामध्ये प्रगती झाली का नाही. माझ्या बांधकामामध्ये का प्रगती होऊ नये. कोलारचा पूल आता बांधला, काय झालं, 2 पूल माझ्या डोळ्याजवळ बांधले. 2 पहिले पलटीवरून जायचो, तो तर गेला, नवीन बांधायला बी गेला, चालला. सुधारणा झाली का. इंग्रजांचं अजून तसंच होत आहे. मग हे साला कस काय, मग खात नसतील काही, खात असतील ना. होईल नागरिक या नात्याने बोलायला पाहिजे. आता ते उदाहरण का देतो, तसंच आमच्यामध्ये घोटाळा झाला. आम्ही त्याच जातीचं झालो आहे, आम्ही बी खादाडच झालो आहे. आमचं लक्ष खाण्यावरच आहे. तारीख भेटेल आणि कोणतं पाकिट जास्त भेटेल
तिकडे आमचं लक्ष आहे. म्हणजे मी हे उदाहरण सांगितलं बरं का. खरं असेल किंवा ते बिचारे खातात का नाही खातात आपल्याला काय माहिती. हं? आणि खात नसेल त्यांच्या देव त्यांना माहिती. सांगा तुम्ही आता काय सांगू तुम्हाला. ओ बाबा 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 अभिमान लोकांना बघा पैसा आला तर अभिमान. आता इलेक्शन झालं गावोगावी. मी तिथे एक कमेंट टाकली होती. रात्री 12-1 वाजता जर तुमचं कोणी पाया पडला असेल तर त्याला भूत समजू नका. तो उमेदवार असला पाहिजे कुठला तरी. एवढा ताट चालणारा वाकायला लागले हो. आणि शेवा करता शेवा कुठून आयात केली कुणाच त्यांनी. शेवा भाव कुठून आयात केला कुणाच. हा एवढं ताट चालणारे वाकायला लागले. कशामुळे आशा. आशा चित्तात घुसली का. अहो देवाच्या सुद्धा चित्तामध्ये घुसले होते आशा. देवाच्या चित्तात पटवून गेला होता बघा. 3 पावलं मागितली होती दान. कोणाकडे. बळीराजाकडे. मग देवाला वाकवलं ती आशेने. मग ही आशा घुसली ना पदाची. पदाची आशा घुसली. आता बघा तुम्ही जे निवडून आले आहेत ना ते तुमच्याकडे लक्ष सुद्धा देणार नाही. पण इलेक्शन आलं का आम्हाला संधी द्या. शेवा शेवा भाव कुठून आयात केला यांनी कुठं ठेवू. आणि इथं आम्ही पण म्हणतो सेवेसाठी घेतलेला अभंग पाहिजे. महाराज थोबाड बंद कर. शेवा नको म्हणून भाड म्हण भाड. भाड म्हण भाड. प्रश्न धर्माचा आहे. पण काय तुम्ही आंधळे आम्ही आंधळे. तुम आंधे हम आंधे सब आंधो का मेला. एक हमारा जैसा ढोल सागा भेंचून वही बन गया उनका चेला. काय चालू आहे आंधळ जर कोणतं पीठ खातं. प्रश्न धर्माचा आहे. देव कुठे कुठे गेला नाही. देव तुमच्या जवळच आहे. विचारलं होतं एक वेळेस देवाला. तुम्ही ते सांगतात तुम्ही माझे भक्त गाती जेथे नारदा उभा मी तेथे. नारदाला विचारलं होतं. नारदाने विचारलं देवाला तुमचा पत्ता सांगा आम्हाला. ते म्हणजे जिथे माझे भक्त गातात तिथे मी आहे. आता ते गाणाऱ्या अण्णा नाही बरं का. माझे भक्त गाती तेथे. माझे भक्त म्हणजे सुद्धा गाणाऱ्या अण्णाकडे जाणार. पत्ता सांगितला अण्णा म्हणे मला दुसरा सापडला. आता तुम्ही मी तुम्हाला असा देऊ शकत नाही. हा तुमचा भाव असेल जागृत होईल तेव्हा. हा आता आम्ही विद्यापीठ सर्व्हिस केलेली. पुकेशर आणि श्रीकेशर. पुकेशर आणि श्रीकेशर हे ज्या वेळेस म्हणजे परिपक्व होतील म्हणजे पुकेशर जास्त उमललेलं असेल आणि श्रीकेशर याचं सुद्धा त्या तोंड मोकळं झालं असेल तेव्हा ती क्रशिंग होते. तसं इथं सुद्धा सांगणारा ना ऐकणारा या दोघांचा दुवा निर्माण व्हायला पाहिजे. दुवा निर्माण व्हायला पाहिजे. भाव भाव. हो मग गुरुबद्दल असा बडकट भाव पाहिजे. इथं गुरुवरच भाव नाही. आणि इथं भाव पडे आकडे एरवी ना कडे. पण इथं गुरु तुझं पाहिजे ना हो. इथं गुरु काय कोणी बी माळ घालते चला कुठेही माळी घालतात आणि कोणाला बी घालतात. अरे इथं पाणी पिला छान केलं गुरु करणं पाहिजे छान केलं. गुरु सुद्धा पार्पण करायला पाहिजे आणि शिष्य सुद्धा पार्पण करायला पाहिजे. बाबा म्हणायचे भाऊ तुम्ही ही माळ घालतात कोणी बळजबरी केली का तुमची इच्छा आहे. इथं तर बापरे बापरे. इथं आता तर डायरेक्ट मध्यस्थीच लागत नाही. डायरेक्ट तुम्ही माळ घालून टाकायला पाहिजे. माळ घालून टाकायला पाहिजे. मग आता ते एखाद्या 4 लोकांमध्ये कसं नाही म्हणायचं कशाची घातली तेच माहिती नाही. भूक लागल्याशिवाय जेवतो का आपण. मग तसं माळ घालताना कारण माहीत पाहिजे. तुम्ही दवाखान्यात जातात काय दुखतं म्हणून जातात का डॉक्टर साहेब बरेच वर्ष गेले काय ऍडमिट झालं नाही घ्या भाऊ मला ऍडमिट करून. सांगा तुम्ही आता बाय व कोण मागतं. पोट दुखतं त्याला का नाही. इथं जर खंडोबाटाचं पोट दुखतं नारायण भटाला काळा. पोट कोणाच दुखतं खंडोबाटाचं आणि काळा कोणाला नारायण भटाला. कसं मिळवायचे रो. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलेले पहिला प्रश्न तुमचा आपला आहे भक्ती मार्ग. आणि ज्याची भक्ती करायची त्याचं स्वरूप माहीत पाहिजे. तुम्हाला ज्या गावाला जायचंय नामरूपा नाही मिळ अनावगवाची जगून तुम्ही देवाचं नाव घेता.
आम्ही देवाचं नाव घेतो बघ, देवाचं नाव. आता तुम्ही जे नाव घेतलंय साधन आहे का देवाचं नाव आहे? साधन आहे ते. साधनाचे सार. मंत्र वेगळा आहे, मंत्र वेगळा आहे, मंत्र वेगळा आहे. मंत्र कोणाचा आहे? मंत्र वेगळा आहे, मंत्र वेगळा आहे. विंचूचा मंत्र, विंचूचा मंत्र, विंचूचा मंत्र, विंचू असं म्हणतात. तसं मला ते कालायचं कंकर करायचं पंकर पडतात म्हणजे तो मंत्र आहे, मला माहिती आहे, पण मी पुढं म्हणत नाही. हा कालायची कंकर तुझं नाही म्हणत. तो विंचू मंत्र वेगळा आहे, विंचूचा मंत्र. हा रामकृष्णाचा मंत्र. मग रामकृष्ण मंत्र हे का काय? संतांच्या तुम्ही हरिपाठामध्ये संतांच्या संगती पूर्ण मागतो हरिपाठ. संतांच्या संगती मनोमार्गती आकडावा श्रीपती गेलेपंथी. एक एक शब्दाचा अर्थ लावा. संतांची संगत कोणाची पाहिजे? संत कोणाला म्हणतात? माणसाला संगत कोणाची पाहिजे? संतांची. संत कोणाला म्हणतात? डॉक्टर पदवी कोणाला आहे? संत पदवी कोणाला आहे? मग संगत कोणाची पाहिजे? ज्ञान. संतांच्या संगती. पुढे काय सांगितलं रे? म्हणजे ज्ञानाची संगत पाहिजे, ज्ञानाची संगत पाहिजे, संतांची संगती. पुढे म्हणजे तो मार्ग कोणता पाहिजे? मनाचा मार्ग पाहिजे. कारण ते मन मी हेच करी, ते तो निश्चय पाहिजे. संतांच्या संगती मनोमार्ग येते आकडावा श्रीपती. याच मार्गाने तो आकडता येईल, आवडता येईल तुम्हाला. संतांच्या संगती मनोमार्ग येते आकडावा श्रीपती गेलेपती. आणि रामकृष्ण पुढे याच मार्गाने मंत्र हा जीवाचा, भाव हा जीवाचा. नीट वाचा. संतांच्या संगती मनोमार्ग येते आकडावा श्रीपती येणे पण ते रामकृष्ण वाचा. रामकृष्ण वाचा बरं का? रामकृष्ण वाचा. भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा तो जो तो राम जो, तो राम जो. आत्मा जो शिवाचा राम जो. पुढे एकतत्व नाम दृढ धरी. मना. हो एक एक शब्दामध्ये हरिपाठ वाचून म्हणजे कुत्र लागलं पाठ मागे कसं म्हणतात देवाच्या घरी बघते नाही टावेल आणलं आई हो काय बडबड बडबड नाही ना. एक एक शब्द मध्ये शब्द बहु सार उपकाराचे राज. हो मग सांगा तुम्ही आता तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर अव्यक्त निराकार म्हणजे भगवंत कुठं राहतो? भगवंत तुम्हाला सांगते त्या ठिकाणी तुम्हाला जावं पाहिजे. तिथं गेलं का तिथं भगवंत भेटणार तुम्हाला. तिथं निर्विकार चित्ते वशे भगवंत, निर्विकार चित्ते वशे भगवंत. ज्या ठिकाणी काही विचार नाही, ज्या ठिकाणी समजा तुमचं पत्र्याचं घर आहे, तुमचं पत्र्याचं घर आहे, खिडक्या आहेत, दरवाजे आहेत, वावटळ आली तर तुम्ही पडत पडत जाऊन काय बंद करणार? खिडक्या दरवाजे बंद करणार का? हा आपल्या सर्व उघडे आहेत. इकडनं काय घुसतं, इकडनं काय घुसतं, इकडनं काय घुसतं. दरवाजे खिडक्या बंद करायचंच नाही आपण. बंद करायला नको. नवद्वारांना घालून कुलपे दहावे उघडे करा. पण इथं नवद्वारांना कुलपं घालायचं तिथं माहिती ना. तो वारा जिथून तिथून घुसतो ते बंद करायला पाहिजे. कशाने बंद होईल? कशाने बंद होईल? कोंडून धरीला जीव देह भावे पूजन. तुम्ही कोंडून धरायला पाहिजे त्याला थोडासा. आणि ज्यावेळेस तुम्ही घेणार आणि कोंडणार आणि त्यावेळेस कोणते विचार तुमचे आताच करून बघा प्रयोग. श्वास घ्या आणि कोंडून धरा आणि तुमच्या मनामध्ये काय विचार येतात ते सांगा. आत्ताच लगेचच प्रयोग करून बघा. लगेच कोंडा आणि काय विचार चालू आहेत मला सांगा. एकच विचार आहे केव्हा बाहेर सोडू. दुसरा विचार आहे मग ती निर्विकार स्थिती. माझे अनुसंधाने दे अनुसंधान लावायचं निर्विकार स्थितीचा. संकल्प जळाले निश्चय. एक बी विचार येत नाही. संकल्प विकल्प नष्ट होतात. संकल्प विकल्प काय होतात? नष्ट होतात. संकल्प विकल्प उठतच नाही. आणि ती निर्विकार स्थिती आहे. त्याला म्हणतात बैसलो संधे बागे तुझं धरून या चित्ती. हो तिथं आणि त्या विचारात तिथं बसायचंय. आणि निर्विकार स्थिती. आता सांगा तुम्ही गाढ झोपतात त्यावेळेस तुमच्या मनात काही विचार चालतात का? कोणताही विचार चालत निर्विकार असतात. सर्व विचार बंद होतात. तुमचे सर्व इंद्रिय त्यांच्या गोलकात जातात. पण ती जे तुमची जी स्थिती जी आहे
सुसुप्ती म्हणतात त्याला. काय म्हणतात? आता काय जागृती आहे, आता काय आहे? जागृती आहे. आणि नंतर झोपल्यानंतर स्वप्न पडतं. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती. तुम्हाला ह्या 3 गोष्टी करतात. आता जागे आहेत हे पण करतं, पण ज्याच्यामुळे करतं त्याची ओळख नाही. स्वप्न जे पडतं, स्वप्नामध्ये तुमचा ऍक्सिडेंट झाला, तुम्ही ह्या गावाला गेले, त्या गावाला गेले आणि विहिरीत पडलो, मेलो, हे तुम्ही स्वप्न पडलं तुम्हाला. मग स्वप्न पडलं ते तुम्ही, जो मेला, जो ऍक्सिडेंट झाला तो तुम्ही, का ज्याला कळलं काय वाईट स्वप्न पडलं मला, मग हा खरा, ऍक्सिडेंट झाला तो खरा. फक्त त्याची ओळख करायची. झोपलो, अरे लय निवांत झोप लागली बुवा, हा झोपलेला होता तो खरा, का ज्याला कळलं लय बेस्ट झोपलो होतो बुवा तो खरा. सर्व घोटाळा आहे ना. नुसतं म्हणता वेगळं निघा, वेगळं निघा, वेगळं. अरे या तिघापासून वेगळं निघाल पाहिजे. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती याच्यापासून जो चौथा आहे तो तुम्ही. आता तुम्ही प्रवचन ऐकताय, हे ज्याला कळलं तो चौथा आहे. त्याला काय ना जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्या. तो जो आहे ना तुर्या अवस्था, ते ज्याला कळतं तो चौथा पुरुष आहे. तो चौथा पुरुष आहे आणि त्या चौथ्याची ओळख करायची. मग आता अभ्यास आहे का नाही? तुकाराम तुका म्हणे येते, तुका म्हणे येते अभ्यास प्रमाण. तुका म्हणे येते अगोदर आम्ही करायला पाहिजे का मग तुम्हाला शिकवायला पाहिजे? शाळेमध्ये शिक्षक शिकवतो ना, तो अगोदर काय करून नोट्स काढतो, तो थोड्या शिकवायच्या नोट्स काढतो, नोट्स. मग आता इथं आम्ही नोट्स काढून तुमच्या पुढे यायला पाहिजे का पूर्ण अनुभव अंगी बांधून तुम्हाला सांगायला पाहिजे? नोट्स काढून कीर्तन प्रवचन कार्य आहेत ना, नोट्स काढून सांगणारे. म्हणजे ऐक्यू, मग ऐक्यू ज्ञान पाहिजे का अनुभवजन्य ज्ञान पाहिजे? बरं अनुभव घेणं काही एवढं अवघड नाही. काय अवघड आहे? चित्त स्थिर करायचं. स्थिरावरा समाधिस्थ स्थित प्रज्ञे कसा असे, कसा राहे फिरे कसा. अर्जुनाला विचार, आणि अर्जुनाने विचारलं देवाला, तो असा स्थिर बुद्धीचा माणूस कसा राहतो? आणि तो वर्तत ते स्थिती देहीनं माझ्या आहे. तो माणसा सागर राहतो, त्याला काय बोल शिंग फुटत नाही, चेपूट फुटत नाही. ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला शिंग फुटतात का? नाही. तुमच्या सागर असतो तो, सर्व काही तसं असतो. फक्त एक गोष्ट असतोय, त्याला सर्व अंतःकरण सर्व कळतं, त्याला बाकीचं काही नाही कळत नाही. निर्विकार स्थितीमध्ये त्याला जाता येतं. निर्विकार स्थिती. आणि आज पक्का लक्ष ठेवा, आजपासून पडल्या झोप लागत नाही. त्याचं कारण काय? पडल्या झोप लागते तुम्हाला? मला नाही, तुम्हाला काय? पण मला माहिती आहे, माझ्या बापाने मला ती किल्ली दिलेली आहे. हा, कधी कुलूप उघडायचं, कधी बंद करायचं, कधी विचार. हा बघा तुम्ही दरवाजा इकडे केला, आतून बी कोंडा आहे का बाहेरून कोंडा आहे? माझ्या गुरुने आतली दाखवला आणि बाहेरच्या कोंडा दाखवला. आणि तुम्हाला ते सांगतोय, आतला कोंडा आणि बाहेरचा कोंडा. कोंडून धरीला जीव, कोंड आतला कोंडा, आतला कोंडा, बाहेरचा कोंडा ते बी सांगायला पाहिजे, ते बी सांगायला पाहिजे. हा, बहिर्मुख कधी व्हायचं? कासो प्रत्येक मंदिर कासो का बरं? कधी बहिर्मुख व्हायचं, कधी अंतर्मुख व्हायचं. आतला कोंडा आणि बाहेरचा कोंडा. आतला कोंडा कोणता आणि बाहेरचा कोंडा कोणता? कासो असतो ना. कासो काय करतो? विहिरीमध्ये कासो बघा तुम्ही, अनुकूल परिस्थिती असेल त्यावेळेस काय करतं आणि प्रतिकूल असेल त्यावेळेस. आणि वरून किती देते? दगड मारला तरी काही होतं का? काही होत नाही त्याला, काही होत नाही. तसं ज्यावेळेस तुम्ही निर्विकार स्थितीमध्ये गेलात की त्या ठिकाणी तुम्हाला काही होत नाही. आपला कोंडा आणि बाहेर ज्यावेळेस प्रतिकूल त्यावेळेस आहे वेदनीतीप्रमाणे वागायचं, वेदनीतीप्रमाणे वागायचं. पण हे कधी कळेल? तुम्ही बोधावर असाल तर तुम्हाला नामच म्हणणार. नाम कोणते? ते बरं का, निर्विकार स्थिती, तिथं भगवंताचं नाम आहे. आणि त्याला आपल्याला साध्य करायचंय, साधनाच्या माध्यमातून तिथपर्यंत जायचंय. त्याला म्हणतात अद्वैत कुसुरी. तिथपर्यंत जायला विरडा आहे. तिथं विरडायचा कोणी? तुका त्याची लोटांगणी.
विरळ आहे ते स्थितीमध्ये सोपं आहे, काय अवघड नाही, समजून देणं अवघड नाही. हे कीर्तन प्रवचन अमुक अमुक तीर्थ यात्रा हे याला सपोर्टिंग आहे, याला सपोर्ट आहे. तुम्ही झाडाला माती लावतात, झाडाला माती लावतात चांगलं फळ येण्यासाठी का वाऱ्याने उमटून पडू नये म्हणून? हा, वाऱ्याने उडू नये म्हणून चांगला फळासाठी तुम्हाला पाणी टाकावं लागलं, खतं टाकावं लागतं त्याला. हो, चांगलं फळ येण्यासाठी उमटून पडू नये. तसं हे सपोर्ट आहे सर्व. आणि चांगलं फळ घेण्यासाठी नामस्मरणच करावं लागणार आहे. हे सपोर्ट आहे. तीर्थयात्रा, तिथे तीर्थयात्रा भाव धैर्य करुणा शांती दया पावना हरिखडी. हा, मग सांगा तुम्ही आता ही जी वारी करतो आपण, ही जी वारी आहे ती अद्वैत वारी करण्यासाठी का कोणती वारी करण्यासाठी? ही जे ना सगुण वारी करतो ना, अद्वैत वारी करण्यासाठी. हा, नुसतं म्हणतो वारी हो वारी माझे मन झाली वारी. हा, कोणती वारी? वारी वारी धर्म मरणाची वारी, अद्वैत वारी. ही जी सगुण वारी करतो अद्वैत वारी करण्यासाठी. तुम्ही सोलापूरच्या पंढरपूरला जातात, पंढरपूर करण्यासाठी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आणि ती निर्विकार स्थिती जी आहे तिथं पंढरपूर आहे. काय पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत. जोवरी हा बोध भेटेना मनात तोवरी या साधना बजावे लागेल. हा बोध निर्विकार स्थिती कळली का? तिथे गेलो का काय सांगू तिथं बापा आनंदुरे आज आनंदुरे. ते म्हणतात तिथे निर्विकार स्थितीमध्ये गेली ती गवळण म्हणते हरी तुम्ही यावं मंदिरी आता दुसरे नाही कोणी घरी. आपण गेलो होती कळलं का आपल्याला? आपण बोलवलं का हरीला? आता घरात कोणी नाही. मी तर बापरे गावची जत्रा कारभार 17 हैदरपूरला तिथं तर. हा, तिथं हाय गोंधळ चालू आहे. तो सर्व बंद करायचा गोंधळ. तो गोंधळ आहे ना सर्व बंद करायचा आहे. तो कशाने बंद होईल? कशाने बंद होईल? हो, माझे अनुसंधान आहे ते. अनुसंधान लावता यायला पाहिजे. तो गलोरने मारतो ना पक्षाला खळा मारतात ना बिल लोक, ते कसे मारतात? इकडे तिकडे पाहून का अनुसंधान लावतात. मग आपलं सुद्धा इथं अनुसंधान नको, अंतर्मुख व्हायला पाहिजे आपण. पण एक गोष्ट अशी, याला थोडस प्रयत्न करावा सुरुवातीला, जोपर्यंत चटक लागत नाही. चटक लागली का ती राधे म्हणते राधे चटक शिकली कुठं? राधे ही चटक शिकली कुठं? मग तसे तुम्ही आपला चटक कधी लागेल? चटक कधी लागेल? ती चटक लागेल ना. हो, ती चटक लागेल. पण कधी लागेल? तुम्ही सारखं सारखं प्रयत्न करणार तेव्हा. प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही आता भंडार डंगरावर गेलेत, भंडार याला गेलेत का? रंधापालला दगड दगड डोक्यात खड्डे. कशाने पडले ते खड्डे? पाण्याने. आता पाण्याने खड्डे पडतील पटेल का लोकांना? पण खड्डे कशाने पडले ते? हो, सतत सतत पुन्हा 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 विषयाचे करी. साधं विषयाचं ध्यान केलं तर काय होतं? विषयाचे करी ध्यान त्याची तो संग लागला. विषयाचे करी ध्यान. मग आपल्याला याचं जरी ध्यान लागलं तर ध्यानी ध्याता पंढरीराया मना सहित पाळते काय. जर बदलून जाईल ना, बदलून जाईल. फक्त काय व्हायचे? इंद्रियाला पाठमोर व्हायचे. इंद्रियाला पाठमोर व्हायचे. ध्यान करायचंय. इथं ध्यान आपण इकडचं करतो बहिर्मुख. विषयाचे करी ध्यान त्याचे तो संघ लागला. संघात कुठे काम कामात क्रोध ठेविला. आणि क्रोध म्हणजे काय? आत्मनाथ. क्रोध म्हणजे आत्मनाथ. लोक भाषे घेतात, आम घेतात, भावाच्या मारामाऱ्या होतात. कशामुळे? क्रोधामुळेच होते ना. क्रोध. आणि मग या क्रोध जर घालवायचा असेल तर काय करायला पाहिजे? ते दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं त्यांनी. त्या रोधून युक्तीने त्या क्रोधाला काय करायचं? त्या रोधून युक्तीने राहावे मतपरायण. मतपरायण म्हणजे निर्विकार स्थितीमध्ये. हो, त्या रोधून युक्तीने राहावे मतपरायण. इंद्रिय जिंकली जाणे त्याची प्रज्ञा स्थिरावली. मग स्थिरावाला समाधिस्थ. तिथं प्रज्ञा काय होते? स्थिर होते. मग स्थिर होते. पण आता अभ्यास हे का ज्ञान तुका अभ्यास. मग तुका म्हणे त्या अभ्यास आम्ही काय अभ्यास करणार? कीर्तन ऐका. डोक्याचं पाठ टाका. काय लोकांना वाटतं कीर्तन ऐकून पुण्य होईल. डोक्याचं पाठ टाका, कीर्तन ऐकून पुण्य होणार नाही. त्या कीर्तनाचा जो भावार्थ जो आहे, तो कीर्तनाचा भावार्थ ज्यावेळेस तुम्ही कळेल तुम्हाला, तेव्हा कळेल तुम्हाला. वास्तविक कीर्तनामध्ये कर्म आणि उपासना सांगितलं जाते. ज्ञानोत्तर भक्तीतील सांगता येत नाही. ज्ञानोत्तर भक्ती बैठकीमध्ये सांगता येईल.
चर्चेमध्ये सांगता येईल, पण आम्ही फक्त कीर्तनापुरतच बोलतो. मी तर बरेच महाराज पाहिले फक्त कीर्तनात त्यांचा थोबाड उचकटतो, प्रवचनापुरतच उपट असं उचकटतो थोबाड, नंतर गप्प असं करतो. काय म्हणतो पोरा, तुझी ड्युटी ती आहे का? तुझी ड्युटी ते कर ना. बोलत मी लय आपल्या लय हुशार महात्मे काय सांग कीर्तनकार लय येतो, पण मला काय म्हणायची कळवळा पाहिजे तुम्हाला सुद्धा हे व्हायला पाहिजे की त्याची चटक लागायला पाहिजे. कधी चटक लागेल? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव, तेने सोशे मन झाल्या हाव बरे. विषय मनुष्य असेल आणि त्याची मंडळी जर माहेरी गेली असेल, लोक तो कामाला चित लागत नाही, मग घरात लोक तुला काही एवढा सोस लागला. सोस माहिती का तुम्हाला? सोस लागणं असा बुक्का जर मारला ना, सोस लागते. सोस असा सोस लागायला पाहिजे याचा, असं मात्र ओढ. सोस म्हणजे ओढ लागायला पाहिजे. पण काय बोल हे जाऊ द्या, हे बाकीच्या गोष्टी फक्त नामस्मरण. ते साधन दिले ते साध्यापर्यंत सांगा तुम्ही. पण आता काय झालं गंमत, ती बी सांगून टाकतो तुम्हाला. तुमचा बी दोष नाही, दोष आमचा आहे. सांगा तुम्ही, साधन दिलं तुम्हाला, तिकीट काढून गाडीत बसवलं, पण कुठं उतरायचं आणि कुठं जायचं ते सांगितलं नाही. म्हणजे तुम्हाला प्रबोध दिला आम्ही, पण तू प्रबोध जसं पहिलं नाम दिल्यानंतर अवस्था होईपर्यंत चिंतन करायचं हे सांगितलं, आणि कळतं पण त्याची अवस्था झाली महाराज, त्याला देऊन टाकला प्रबोध. पण प्रबोध कुठपर्यंत करायचं आहे हे सांगायला पाहिजे लोक. काय म्हणते मरेपर्यंत करायचं आहे, काय पर्यंत. आणि इथं काय म्हणतात, साधन कुठपर्यंत आहे? साधन कुठपर्यंत आहे? जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, मग पूजा जप ध्यान त्याची. मग हे काय भानगड आहे? तुम्ही विचारत नाही आणि आम्हालाही माहिती नाही. प्रश्न येतोच कुठं? जेवण झालं तर तुम्ही आळवाट लावतात का खातच राहतात बैलासारखे? हे कसं कळलं? मग आता हे सुद्धा झाले समाधान तुमचे देखील चरण हे म्हणतात ना, झाले समाधान तुमचे देखील चरण. आता झालं का समाधान? झालं का? पण तुमचं आपलं चिंतनावर समाधान झालं का? आणि जर ते चिंतन उठं असं वाटत नाही, तो आत्मा बाबा अजून झोपलेला आहे, त्याला उठं असं वाटत नाही. आत्मा बाबा आपल्याकडे तसं बसायचं नाहीये, आपल्याला फक्त ते समजून घ्यायचे आणि व्यवहार करायचे, कर्म करायचे, जाणून परत कर्म करायचे. किती सोपं आहे, काही अवघड नाही, समजून घेणं अवघड नाही. हे 2 श्लोक यांना लिहून ठेवायचे. याच्यामध्ये भगवंत स्वरूप कसं आहे आणि त्याच्यामध्ये हे तुम्ही हे जे दिसतं हे कसं बुवा, इथं त्यांनी सांगितलं वास्तविक पाहता तुम्हाला शॉर्टकट थोडं सांगून टाकतो. हे काय म्हणतात, माझी विस्तारल्याची नावे हे जगची नोई आवे, जसे दूध मुरादे स्वावे तरी ते दही. वास्तविक पाहता सांगा, का बीजची झाले तर अथवा भांगीराची अलंकार तैसे मध्ये एकाचं विस्तार ते हे जग. सांगा तुम्ही, झाडाचे बी आणि फांदे फळं हे जे दिसतात ते त्याच्यात फरक दिसतो का नाही? वास्तविक बी झाड आहे का नाही? पण बी तसं होतं का? आंब्याची कोय असते, तिचा आकार कसा असतो, तिचं रूप कसं असतं, आणि ती जमीन लावल्यानंतर त्याला काय होतं? मोठं झाड, त्याला खोड असतं, त्याला फांदे असतात, त्याला फुलं असतं, त्याच्या फळं असतात. मग ते एकच आहे का वेगळं आहे? एकच आहे ना, वेगळं कसं काय? हा, त्या प्रक्रिया म्हणजे त्यांचे वेग. मग मला काय लाट आणि पाणी एक का 2? एकच आहे. मग आता असं जर आहे, ही गोष्ट जरी खरी असली, दोरी आणि दोरीवर सापाचा जो भास होतो तो खरा आहे का खोटा आहे? वास्तविक एकच आहे. झाडाचं बी आणि झाड आणि झाडाचं फळ, त्याच्यामध्ये फुलं येतील, पानं येतील, सर्व येतील, हे सर्व एकच आहे का वेगळं आहे? अव्यक्त जी वस्तू आहे ती आकाराला आली. तुमच्या बी आहे, कांद्याचं बी किती बारीक असतं, त्याच्यासाठी वडाचं बी असतं, वडाचं बी इतकं बारीक असतं. जितकं तुमचं कांद्याचं बी बारीक असतं ना तसं, किंवा मोरी असेल, मोरीचे बी सारखं वडाचं बी असतं. मग त्या बी मध्ये
पारंब्या, पानं, फुलं, फळं, खोडं सर्व आहेत का नाही? पण ते व्यक्त आहेत का अव्यक्त आहेत? अव्यक्त आहेत. मग ते केव्हा व्यक्त होती? जेव्हा त्याला जमिनीचा संबंध येईल, पाण्याचा संबंध येईल आणि मग त्याचा आकार बदलेल. मग सांगा तुम्ही, एवढं मोठं खोड असतं, हे खोड हे कशाने झालं बरं? कशाने तयार झालं? ते पाण्यामुळे. ते पाणी आहे. ते काय आहे? पाणी पाणी पाणी. लोक बाबा मला जरा एवढं न्यावं लागेल. पाणी कधी एवढं कडक होतं का? पण पाण्यामुळे ते पोचलं गेलं ना. मग ते खोड आहे ना, वास्तविक पाहता ते अग्नी आणि पाणी याचा घनिष्ठ संबंध आहे. अग्नी आणि पाण्याचा घनिष्ठ संबंध आहे. इथं कसं आहे, पहिले अवकाश होतं. अवकाशापासून आकाश तयार झाला, अवकाशापासून आकाश तयार झाला, आकाशापासून वायू तयार झाला. कशापासून? म्हणजे सर्वात जर काही जड असेल, सगळ्यात जास्त वजन जर असेल तर आकाशाचं वजन जास्त आहे. आणि त्याच्यापेक्षा कमी वजन वायूचं आहे. आणि त्याच्यापेक्षा कमी वजन जे आहे ना प्रकाशाचं आहे, सूर्याचं आहे. आणि त्याच्यापेक्षा कमी वजन पाण्याचं आहे. आणि पाण्यापासून पृथ्वी तयार झाली. म्हणजे आकाशापासून वायू तयार झाला, वायूपासून प्रकाश तयार झाला, प्रकाशापासून पृथ्वी तयार झाली, प्रकाशापासून पाणी तयार झालं, पाण्यापासून पृथ्वी तयार झाली. याच्यामध्ये हे तीन जे आहेत ना, हे भगवंताचे स्वरूप आहे. आकाश, प्रकाश आणि वायू. सच्चितानंद, सच्चित आणि आनंद सर्वांना सारखं आहे. आकाश गरिबापासून श्रीमंतापर्यंत, कुत्र्यापासून तर म्हणजे ब्रह्मदेवापर्यंत, मुंगीपासून तर आकाश सर्वांना सारखं आहे का नाही? तर कमी जास्त आहे, गरीबाला कमी असतो. आकाशाला आमदार खासदाराला जास्त आहे. आकाश सर्वांना सारखं आहे. प्रकाश, सूर्य आमदारचा वेगळा, खासदारचा वेगळा आहे, गरीबाचा वेगळा आहे. म्हणजे आकाश, प्रकाश आणि वायू. कामदाराची हवा वेगळी. कोणत्या हवेने जगतो तो, त्याच हवेने आपण जगतो. फक्त या दोन गोष्टी मायेचं रूप आहे, हे भगवंताचं रूप आहे. म्हणून सच्चिदानंद म्हणतात. महाराज लोकांना काय म्हणतात? आहेत काय नाही त्यांनाच माहिती, आम्हालाच माहिती. तुम्ही लावतात आम्हाला उपाध्या ब्रह्म काय काय मी वाटलं पाहतो ते लिहिलं नाम घेऊन. आता मला माहित का, यांना माहिती लावणाऱ्यांना पदव्या कोणी द्यायला पाहिजे बरं? या पदव्या मेल्यावर का अगोदर तुम्हाला आम्हाला अगोदरच टीचर आणून देतं. सच्चिदानंद हे जे पद आहे ना, जो नेहमी त्या विचारामध्ये असतो, हे समबुद्धी आहे ना, हे सम आहेत ना, या समबुद्धी ज्याची समबुद्धी आहे त्याला सच्चिदानंद पदवी लावायची. आणि मायाचं रूप जे आहे ना, पाणी आणि पृथ्वी हे मायाचं रूप आहे. पाणी सर्व ठिकाणी सारखं नाही, सर्वांना जमिनी सारखं नाही, कोणाला आहे कोणाला नाही आहे. हे मायाचं रूप आहे, हे माय. मग तुम्ही आता जी गोष्ट कमी जास्त आहे त्याच्या नादी लागायचे का, जी गोष्ट सर्वांना सारखी आहे त्याच्या नादी लागायचं? मग तुम्ही कोणाला मला गरीब समजू नको, तू ज्या सत्याने जगतोय त्या सत्याने मी जगतोय. तुला ज्या आकाशाचा सारा आहे त्याच आकाशाचा मला बी आहे. तू जी हवा घेतो तीच घेतो, मला साधा समजू नको तू. पण जर समजा तू मायेचा विचार करशील ना, मग तिथं फरक आहे. कोणाला आहे, कोणाला जमीन, कोणाला नाही आहे, तिथं मागा. म्हणून मायेच्या नादी लागूच नका. कोणाच्या नादी लागा? कोणाच्या नादी लागायचं ते आपण करायला पाहिजे. आणि ते जे आहे ना, ते इथं अवलंबून आहे. याचं ज्याच्यावर आवड आहे, जो याच्यावर सारखा तो आहे. मग आता सांगा तुम्ही, आता इथं त्यांनी सांगितलं तुम्हाला, आता हे समजलं. आता दुसरा प्रकार इथं हे पुढे सांगितलेलं त्यांनी, आमचा प्रकृती पलीकडील भाव. प्रकृतीच्या पलीकडे जरी कल्पने विण लागशील पाहू, तरी मज माझी भूती येई वावो, जे मी सर्व म्हणून एरवी संकल्पातील सांदिवळे नावेत ती मेरती ती बुद्धीचे डोळे, म्हणून या अखंडित परी धावणे भूत भिन्नायचे. तुम्हाला वेगळं काय दिसतं वाटतंय? पाहता कापूस आणि कापड एक का दोन? कापूस आणि कापड जरी एक असला, पण तुम्ही मडक्याला मडक्याला वीट म्हणणार का? वीट कशाची? मातीची. वीट कशाची? मातीची. मग त्या विटेला तुम्ही मडकं म्हणणार का? मडकं
जे मडकं जे आहे, मडकं वीट होऊ शकत नाही, वीट मडकं होऊ शकत नाही. पण त्या मडक्याला जर मी मडकं आहे असं जर त्याला ज्ञान असेल, मी मडकं आहे, तर फुटायची भीती आहे का नाही? त्याला फुटायची भीती आहे, त्याला फुटायची भीती आहे. पण त्याला जर ज्ञान झालं मी माती आहे, फुटायची भीती आहे का? फुटायची भीती. पण असे मडके पक्के झालेले आहेत. तुमचं जर माझं मडकं तिथं पक्क आहे ना, कारण की माझी आई जे मी अजून ज्यावेळेस मी गर्भात होतो त्यावेळेस माझी आईने काय नाही माती आणि राख खाल्ली, त्यामुळे हे मडकं आहे ना इतकं पक्क होऊन गेलं ना, ह्या मडक्याला अक्कलच येत नाही मी अजून माती आहे का काय, मी स्वतःला मडकं समजतो. ज्या दिवशी संतांची कृपा होईल आणि त्या कृपेने कळेल की मी माती आहे, आणि ते मी त्याचा निश्चय व्हायला पाहिजे, मी माती मी माती मी माती याचं ज्ञान झालं ना झालं त्या मडक्याला, तर त्याला मरायची भीती, फुटायची भीती नाही ना. मग आता सांगा तुम्ही, इथं सांगतो मी वासुदेव तत्व होता, कडू येईल विचारिता. मग आपल्याला तुम्हाला सांगितलं ना तुम्ही वासुदेव येतं काय, हो आपण स्वतः भगवंत आहे, अहम परमात्मा, तो परमात्मा मी आहे. मग याचा फक्त आता निश्चय करायचं बाकी आहे का नाही? निश्चय करायचा आहे, निश्चयाची हेची बळ. तू का म्हणे मग काय निश्चय करायचा आहे मग सांगा तुम्ही आता. पण तुम्हाला याची भीती आहे ना, सांगा तुम्ही. तुम्ही लहानपणी असे होते ना? नाही, तुम्ही लहानपणी असे नव्हते. आता तरुणपणी सांगा तुम्ही, लहानपणी पण तुम्हीच होते ना, तरुणपणी पण तुम्हीच होते ना गाणारे बाबा. आणि आता पण आता बाबा म्हणतात, म्हणजे बाबा झाले, म्हातारे झाले, तरी लहानपणी जे होते तेच आता पण आहे. तरुणपणी जे लहानपणी होते ते तरुणपणी होते. म्हणजे लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण तुमच्यामध्ये काही बदल झाला नाही. पण बदल झाला कोणामध्ये? आता काही नजर म्हटलं ना की बुवा लहानपणी तुम्हीच होते, तरुणपणी तुम्हीच होते, म्हातारपणी तुम्ही जे, तुमच्यात काही बदल झाला काय म्हणते? मग बदल झाला ना. आता बदल कोणात झाला? शरीरात बदल झाला. मग जी बदलणारी वस्तू आहे ती तुम्ही आहात का न बदलणारी वस्तू तुम्ही आहात? न बदलणारी वस्तू तुम्ही आहात. चौथा पुरुष जो सांगितला तुम्हाला, माझं सांगा तुम्हाला जे भजन करायचं आहे, देह किती? 4 आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि हा महाकारण. महाकारण चौथा पुरुष कोण आहे? महाकारण. मग तुम्हाला आता भजन कोणकोणत्या वाणीने करायचंय? आता ही जी परावाणी आहे, पराव, पश्चंती, मध्यम आणि वैखरी, 4 देहाच्या 4 वाण्या आहेत. 4 देहाच्या 4 वाण्या आहेत. मग तुम्हाला जे भजन करायला सांगितलं तुमच्या गुरुने म्हणा किंवा कोणी, तुम्हाला कोणत्या वाणीने भजन करायला सांगितलं? करतात का तुम्ही? परवाणीने भजन करता येईल का? करता का? ते मनातल्या मनात करतात ते का? पहिलं जे तुम्हाला नाम दिलं ना ते वैखरी वाणीचं भजन आहे. तर काही बी आपल्या संप्रदायामध्ये काही नागपुढे वाढायला लावतो, नाम पहिले देतात, ते वैखरी वाणीने भजन आहे. पहिलं नाम हे वैखरी वाणीने म्हणायचं आहे. वैखरी वाणीने म्हणा किंवा कोणत्या वाणीने म्हणा? मध्यम वाणी. 4 देह, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. म्हणजे ते स्थूल देह जो आहे हा स्थूल देह, वैखरी वाणी स्थूल देहाची, स्थूल देह. आता सांगा तुम्ही, स्थूल देह, सूक्ष्म देह. सूक्ष्म देह म्हणजे मनातल्या मनात जे बोलतात ते, मनातल्या मनात जे बोलतात ते सूक्ष्म देह. मग आता सांगा तुम्हाला पहिलं भजन जे दिले आहे ते म्हणजे स्थूल देहाने करायचे, ते स्थूल देहाने असं किंवा मनातल्या मनात समजेल असं म्हणायचे. तर काही जे बैलांनी काय केलं, नागपुढे वळायला होतं. त्या पहिला मात्र 2 तुकडे केले आणि वडा सोडा, वडा सोडा असा कुठायला पाहिजे का नाही? मात्र मी काळ सोकवतोय सर्व महाराष्ट्र सर्वीकडे ते झालेलं आहे. आणि त्याची तरी अवस्था होत असे, पण ती खरी अवस्था नसते. त्या अवस्था तुम्हाला वैखरी वाणीने म्हणायला पाहिजे. ते वैखरी वाणी पहिलं म्हणा. आणि दुसरं जे भजन जे आहे ना, दुसरं भजन ते जे पहिले ते सुख पश्चिंती शिवोगी, तो जे राजयोगी. परावाणीचे भजन नाही आहे, पश्चिंतीवाणीचे भजन आहे. परावाणीचे भजन कसं काय करणार तुम्ही? तिथं काहीच नाही. तिथं पहिले कुठे नव्हते काही, तिथे काय ढालगत निर्माण झाली, तिने जेवढी खाती केली म्हणजे ढालगत कुठे निर्माण होते? पण तो जा ते इतकं चिकडं जायचं नाही, तुम्हाला शॉर्टकट न्यायचंय, शॉर्टकट मार्गाने जायचंय.
जास्त चिखला ती परान पश्चिम माध्यमानं वैखरी चोरण चुकणं कारण या अभ्यास करायचंच नाही. बापाने रेडीमेड तयार करून ठेवलेले तेवढं कसायचं आणि खायचं आणि मजा मारायची. त्यांनी कितीला घेतली आणि त्यांनी चोऱ्या केल्या का कसं कमवून ठेवलं ते विचारू नका तुम्ही. परान पश्चिम माध्यमात तुम्हाला फक्त नाव स्मरण करायचंय, एवढं आहे तर खायचंय. हा त्यांनी सर्व मोडून वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार त्याने आहे तर म्हणून साधू संतांनंतर आपला धर्म आपण खूप भाग्यवान आहे. ज्ञानेश्वर महाराज त्यांनी म्हणून 9वा अध्याय आणि 12वा अध्याय हा भक्ती मार्गाचा आहे. सोपन सरळ नामस्मरण एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत आले ऐसा सोपी सरळ मार्गे फक्त नामस्मरण करायचंय. फक्त निर्विकार चित्ताच्या ठिकाणी थांबायचंय. प्रत्येक वृत्ती हेर झाली तुझ्या दर्शनास हरी. हरीचं दर्शन प्रत्येक वृत्तीला पण तुम्ही थांबतच नाही तिथं ना. थांबायलाच कुठे वेळ आहे, नुसतं नळ्या वाढतात बसाबस. थोडं थांबायला पाहिजे नको आपण जर थोडं थांबत मी ना कुठं थांबायला टाइम नाही म्हणे आम्हाला मरायला टाइम नाही मारा थांबायला नको. ते थोडं मंदिरात दर्शन घ्यायला जातात थोडं थांबता का नाही तिथून. मग तसं इथं सुद्धा थोडं स्वाद घेत ना थोडं थांबा ना. आणि का थांबायचं ते माहीत पाहिजे. का थांबायचंय, किती वेळ थांबायचंय, काय थांबायचं ते माहीत पाहिजे. फक्त त्या ठिकाणी निर्विकार होतात. तिथं कोणताच विचार नसतो. ज्यावेळेस तुम्ही श्वास घेतला तिथं थांबले ना तर तिथं कुठलाच विचार नसतो. तिथं विचार बंद होतात लगेच. मग तो बघा दोघं शब्दाच्या मध्ये येस असतो. तो येस अंतर आहे का काय तो हो जिरे 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 असं लिहितात ना असं येस 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 म्हणजे काय अंतर आहे. मग तुम्ही त्या अंतरात थांबणार पाहिजे. जाऊ द्या तुमचे हे रेल्वेचे रुळे मध्ये काय दोघा गॅप आहे ना. का बरं का बरं तुमच्या दोघं बिजली बांधल्या तुम्ही दोघं विट्या असे जोडून दिल्या आहेत का असे. मला काय म्हणायचंय वाढाचा भाव वाढलेला आहे, सिमेंटचा भाव वाढलेला आहे, विट्याचा काही एवढं वाढलेलं नाही. मग असं जोडूनच घ्या काय म्हणजे सिमेंट बी वाचेल आणि वाढ बी वाचेल तुमची असं जोडून. तुमचं नामच पण जोडून चालू आहे का थोडस अंतर आहे. रेल्वेच्या पट्ट्याला सांगा आहे ती झटक झटक असावं बघ. रेल्वेचा तुमचं गाव जवळ आहे बघा रेल्वेचं. मग त्या अंतर तिथं अंकुचन प्रश्न होतं ना त्यांनी ते. पण आपल्या इथं पण काय अंकुचन प्रश्न आहे का नाही माहितच नाही. अंकुचन होतं का प्रश्न होतंय म्हणजे बहिर्मुखी का अंतर्मुखी योग्य विचार आहेत का अयोग्य विचार आहेत काही माहिती आहे तुम्हाला. काही नाही अंदर जर कुत्र का दरवाजे उघडायचे तसं नाही. हे अनुसंधान लावा तुम्ही. अनुसंधान का लावायचे माझे अनुसंधाने दे. संकल्प विकल्प बंद करण्यासाठी अनुसंधान लावायचंय. तुम्ही चिंतन कशासाठी करता ते माहित पाहिजे ना. प्रबोध काय आहे समाधान साधन आहे. प्रबोध हे देवाचं नाम नाहीये डोक्यात चुकावून टाका. पण त्याच माध्यमातून तुम्हाला जाता येईल. अनेक दुसरी मत नाही आता तुम्ही ते त्या नामाशिवाय तुम्हाला ते जाता येणार नाही. म्हणून त्याला नाम म्हटलेलं आहे. आम्ही अनुग्रहाला बी नाम म्हटलेलं आहे, प्रबोधाला बी नाम म्हटलेलं आहे. का त्या आशेने तरी घेणार आहे देवाचं नाम आहे. पण तुम्हाला आम्ही किती दिवस स्पष्ट सांगायला पाहिजे ना की हे साधन आहे बाबतीत पण जाण्याचं. मग कुठपर्यंत जायचं प्रबोध चिंतन निर्विकार त्या अनुसंधान संकल्प विकल्प बंद करण्यासाठी प्रबोध आहे. विचार बंद करण्यासाठी. दोन लोकांच्या भांडणं झाल्या दुसरा तिसरा मध्ये गेला त्याच्यात बल पाहिजे का नको दोघांना बाजूला करायचं. सो इकडे ना मध्ये जे याचा हात त्याला थापट पोचायला नको याची थापट त्याला पोचू नको एवढा बळकट पाहिजे का नको. मध्यस्थी बाजूला करणारा म्हणजे तुमचे विचार बंद करण्यासाठी हे साधन. हे विचार एकमेकांना थोबाड्यात येतात. हे विचार बंद करण्यासाठी ते संकल्प विकल्प बंद करण्यासाठी. आता हे होते कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे तिकडे शोधा. माझा अनुभव माझ्या मला अनुभव दिलेला आहे. याच पद्धतीने तुम्हाला अनुभव संकल्प विकल्प बंद करण्यासाठी समाधान साधन आहे. इंद्रिय दमन आणि मनोनिग्रह काळी घार मारण्यासाठी पांढरे घार आहे. प्रबोध म्हणजे काय. प्रबोध म्हणजे काय काळी घार मारण्यासाठी पांढरे घार. मी देह बाग होण्यासाठी ब्रह्मास्मी. तू एकटा ब्रह्म आहे का. नद्या एकटा ब्रह्म आहे. खलविंद ब्रह्म आहे. मग खलविंदाचा विचार ते साध्य आहे. खलविंद ब्रह्म ही साध्य आहे.
खरविंद ब्रह्म साध्य आहे. खरविंद ब्रह्म कुठे आहे? निर्विकारा ठिकाणी. काहीच नाही तिथं, काहीच नाही. पहिले काहीच नव्हतं, तिथपर्यंत जायचंय. प्रबोध दिल्यानंतर सुख भेटत नाही हे म्हणणं 100% बरोबर आहे. कारण की भगवंत, तुम्ही भगवंत झाला अहम ब्रह्मास्मी, मी भगवंत आहे, तिथं सुख आहे का? आणि सुख असतं त्यांनी निर्माण केलं असतं का? जग निर्माण केलं असतं? सुखासाठी जग निर्माण केलं. करायला गेला गणपती, झाला मारुती, तो भाग वेगळा. कारण लोक बाहेर मुकून गेले, विचार चूक पाहायला लागले. हा अहो तो म्हणतो, तो वाट पाहतोय लोकांची, कमरेवर वाट पाहतो. मग खबर निर्माण केलं, तुझ्याकडे यायची वाट पाहतोय. निर्माण काय केलं? सुखासाठी केलं होतं. मान तुम्हाला सुद्धा भक्तीने सुख भेटणार आहे. भक्ती केली तर सुख भेटणार आहे. आणि ती भक्ती कशी करायची? जाणून नेंत व्हायचंय. मी ब्रह्म आहे असं म्हणत बसायचं नाही. कारण ती सुद्धा बेरीच आहे. पण तो दृष्टांत मी ब्रह्म म्हटलं हे सुद्धा समजून घेण्यासाठी परत क्रासपाटीवर पाठवून परत यायचंय. म्हणजे उदाहरणार्थ असा, मी देह ही लोखंडाची बेडी आहे आणि मी देह ही सोन्याची बेडी आहे. दोघं बेडायचं ना. एकाचं लग्न केलं, बाई भेटते अशीच, आणि ती त्याला त्रास द्यायला लागली. ती दम द्यायची, तुला कोंबडा बनवेल, तुला कुत्रा बनवेल, तुला अमुक बनवेल. तो कोरडं होत गेलं ते असं. मित्र म्हणे, काय काय असं वाळला तू? लग्न झाल्यावर गारगोचे वर यायला पाहिजे तुझे, तू असं काय झाला? ते काही नाही, मान सांगता येतं, अपमान सांगता येत. अरे पण मी मित्र आहे, जेवढं मला सांग. ती म्हणे, बायकोला चटकीने ती मला दम देते, तुला कुत्रा बनवेल, तुला मांजर बनवेल, अमुक करेल. अरे बावळट, मला सांग ना, अमुक अमुक गावामध्ये हिच्यापेक्षा जास्त आहे. चल तिच्याकडे गेला. ती म्हणे, याची बाई अशी अशी आहे, असं असं आहे. ती म्हणे, मी तुमच्याकडे येते आणि तुम्हाला मी काय नाही उडदाचे दाणे मोजून देते. तिच्या अंगावर 2-4 टाका, माझ्या अंगावर 2 टाका. ती काळी घाल बनून जाईल, मी पांढरी घाल, आमचं भांडण होईल. मी तिला मारून टाकणार, उरलेले दाणे माझ्या अंगावर टाका, म्हणजे मी परत बाई होऊन जाईल आणि आपण सुखाने संसार करू. मित्र म्हणे, हा म्हण देतो जे हा म्हणून. आणलं. मग ते तांदूळ आपल्या उडदी दिले, तिच्या अंगावर टाकली, हिच्या अंगावर टाकली. ही काळी झाली, ती पांढरी झाली. दोघांचं भांडण झालं, काळी मरून गेली, पांढरी. हाताला उडदा दाणे तिच्या अंगावर टाकायला. मित्र म्हणे, बावळट, ती कमी शिकली होती, जास्त ब्रह्मची नाजी नाव हिला मारून टाक. झाली संध्या माझी गेली, नुसतं म्हणतात. झाली संध्या माझी गेली. भाऊ तसं नाही, आपण खूप भाग्यवान, इतके भाग्यवान. फक्त एक गोष्ट अशी आहे, कोणीच गावाने गावाची जत्रा कारभारी सत्र झाले, अधिकारी लई झाले. गावाची जत्रा कारभारी सत्र हैदरदुल्ला जो तो म्हणतो मी सांगतो ते खरं. मला शास्त्र दाखव ना. शास्त्र दाखव. समजा आता हे वकील साहेब आहे, यांच्याकडे एखादा त्याला काय म्हणतात मला सांगेल, आणि ते सांगायला माझा जो असेल म्हणतात त्याला, माझा असेल नाही, गुन्हा केला नसला पाहिजे असं मला वाटतं. माझा असेल तसं नाहीये मला असं वाटतं. तो न्यायाधीश काय म्हणेल, 3 कोट प्रमाणे सांग. माझा असेल मला असं वाटतं ते घरी सांग, बाईला घरी सांग. इथं काय बोल, भारतीय किरण कोट प्रमाणे काय त्या पद्धतीने बोल. असं ना. माता सुद्धा इथे शास्त्र मध्ये सांगायला पाहिजे का नको? शास्त्र जशी पुरावे ते सांगायला पाहिजे नको? मग शास्त्र में तो बात है, ब्रह्म तो सत है, पण भक्ती क्या हात है, प्रेम बिन पात नहीं, लेकिन ब्रह्म तो सत है. मग आता सांगा तुम्हाला, प्रभू हे साधन आहे का साध्य आहे? मग ते बी सोडायचे का काय करायचे? तुमचं गाव आल्या ते एसटीतून उतरायचं का तिच्यावर बसून ठेवायचं? एक बाई म्हणे, मला गाडी लागते. बाबा उठा म्हणे, मला गाडी लागते म्हणे. म्हातारी बाई बसली, पुढे गेल्यानंतर उतरायला लागली. म्हटलं, आजी तुम्हाला गाडी लागते ना, ही घेऊन जा ना. नाही म्हणत, तसं नाही, मला गाडी लागते. आता साधन आल्यानंतर उतरायला पाहिजे का नको? म्हणून साधन एकच आहे, निर्विकार स्थिती. सर्व विषयांचा जसं गाढ झोपताना तिथं स्मृती नसते. आणि आपल्याला ती स्थिती जी गाढ झोपेमध्ये असतो आपण, ती स्थिती स्मृतीवर पाहिजे. आपण स्मृती तिथे किती निश्चिंत असतो, बिंदा असतो. साप जरी अंगावर गेला तरी काही गंप असतावा, चोर तुमच्या समोर चोरी करून गेला तरी काही तुम्हाला दुःख. तशा स्थितीमध्ये स्मृतीवर पाहिजे आपण. जी स्फूर्ती स्फुरे हरणीची ती वस्तुगामी, म्हणजे निर्विकार स्थितीचा आनंद तुम्हाला घेता यायला पाहिजे.
म्हणजे याचा तर विसर पडायलाच पाहिजे आणि याच्यावर तुम्ही स्मृतीवर पाहिजे. म्हणजे झोपताना तुमचे सर्व इंद्रिय त्यांच्या गोलकात गेलेले असतात. तसं स्मृतीवर राहायचं आणि सर्व इंद्रिय आहेत ना म्हणजे सर्व विषयाचा विसर पडलेला पाहिजे. विषय विसर पडला निशेष आणि अंगी ब्रह्मरस ठसावला. आता हे कसं आहे, गुळ खाल्ला मी नुसतं गोड आहे म्हणतोय. कसं काय बाबा, तुम्ही खाल्ला तर मी तुमच्या तोंडात खाण टाकतोय. आता हा तुम्ही चघळला तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि तुम्ही जर करून दिली उठून बसले गेले नामाशिवाय तुम्हाला प्रबोधाच्या चिंतनाने साध्यापर्यंत जाता येईल. आणि तिथं गेला काय म्हणजे सोडून द्यायचं म्हणजे याला सांगितलं होतं ती घ्यायची गरज नाही. तुम्हाला एक वेळ सांगितलं तुमचं नाव तुम्ही पाठ केलं का, विसरले का? मग तसं हे सुद्धा तुम्हाला ते समज पहिलं काय दुसरं काय कळलं ना. फक्त हे कशासाठी दिले, तो अद्वैत कुसरी, तो अद्वैत मार्ग आहे. तो अद्वैत मार्ग आहे चित्तापर्यंत जाण्याचा. चित्ताच्या ठिकाणी सर्व विचार बंद करण्याचे हे साधन आहे. हे साधन दिलं तुम्हाला, सर्व समजून साधन आहे ना. विचार बंद करायचं. आता तुम्हाला एकच 8 तास सांगतो, विचार बंद करायचे. विचार बंद केल्याशिवाय तुम्हाला सुख भेटणार नाही, आनंद मिळणार नाही. तिथं तो आनंद होईल. तुम्ही डोक्यावर वजन घेतलं आणि ते टाकलं. तुमचं माझा अनुभव सांगतो. पुरीचं टाळी वाजली तर बाप काय म्हणतो, जोरात श्वास सोडतो. तुम्ही जनप्रबोध चिंतन करत असेल ना तर त्याला अजून असं ऑटोमॅटिक अचानक असं जोरात ऑटोमॅटिकली समजून घ्यायचं. आपली क्लिअर लाईन आहे, आपली लाईन ऑटोमॅटिक त्याला जाणीने मनीने हा म्हणजे तुमचं चालू आहे पण लक्ष नव्हतं. तुम्हाला आठवण करून दिली त्याने आठवण करून दिली. रामा आम्हाला भजन करे अंबाईच्या, तुम्हाला आठवण करून दिली. पण काही वेळ तेच माहिती नाही. हे आठवण करून देण्यासाठीच होतं. ते तुम्हाला जोरात येतं ना, असं जोरात येतं ना, ते आठवण करून देण्यासाठी येतं ते. पण आपण अंगी बांधून घ्या बरं का. आता हे 2 श्लोक तुम्ही घरी जाऊन वाचा. कारण की 2 गोष्टी आहेत. मी सायन्समध्ये लई हुशार होतो. त्याचं कारण मला थोडासा असा अनुभव आला होता. सरांनी शिकवलं का ते घरी जाऊन वाचायचो मी. आणि तो विषय माझा पक्का झाला. कोणता विषय पक्का होतो, शाळेमध्ये जे शिकवलं जो मुलगा घरी जाऊन पुढे नजर फिरवतो त्या विषयामध्ये तो पक्का होतो. तसं तुम्हाला या विषयात पक्का व्हायचं असेल तर एकमेकाला विचारायचं कोणता श्लोक घेतला होता आणि कोणतं काय होतं. आणि जर सांगता आलं नाही तर समजून घ्यायची नळी फुंकी सोनारा हा इकडून तिकडून जाते वारा. म्हणजे तुम्ही तिथं सोडून घेतलं ते इंदोरकर म्हणतो ना, त्यांचं सांगायचं काम आहे, आपलं ऐकायचं काम आहे. चला तसंच केलं समजायचं. चला पुंडलिका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद्व्यापका जनार्दना आनंदघना आदिनाथ सकळ देवादी देवा कृपाळादी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सद्रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापति कामिनी मौना मदनमूर्ति भवतारका हरिद्यासिति वामनमूर्ति त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगदनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्ण तुका लोटा गणी मल भाव द्यावा शरणी हेचे करीतसे विनवणी भवबंधने सोडवावे